संसारी असोनी जीवनमुक्त भक्त आले से धावत तया भेटी समाधी सुखे तल्लीने वाचे नारायण लावेले नयन उन्मळीत. प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणांचा 5 चरणांचा आणि श्री संत सावता महाराज यांची महती त्यांचं महात्म्य वर्णन करून सांगणार अशा पद्धतीचा अभंग आहे. या अभंगामध्ये शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. हे श्री संतांची माथा चरणावरी संतांची माथा चरणावरी संतांची माथा चरणावरी माथा साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत. हे शांती पावलोता भाळा उतरी शांती पावलोता भाळा उतरी शांती पावलोता भाळा उतरी शांती पावलोता भाळा उतरी हे वचन ऐका कमळापती वचन ऐका कमळापती वचन ऐका कमळापती वचन ऐका कमळापती. माझी रंगाची विनंती माझी रंगाची विनंती कर जोडी तो कसे काळी आपणा माझी रंगाची विनंती माझी रंगाची श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेमसुख. संसारी असोनी जीवनमुक्त भक्त आले से धावत तया भेटी समाधी सुखे तल्लीने वाचे नारायण लावेले नयन उन्मळीत. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी संत शिरोमणी श्री सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त 5 दिवसांचा संपन्न होत असणारा आपला हा कीर्तन महोत्सव यातील 4थ्या दिवसाची असणारी बरोबर आहे ना 5व्या दिवसाची 6 दिवसाचा आहे. भगवंताची कीर्तनरूपी सेवा ही अकारण करुणा वरून आले भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचा आहे. अतिशय गोड असणारा अभंग आहे. आदरणीय श्री आमचे सरपंच त्यांनी हा शोधून काढलेला अभंग आहे. संत पंढरीतच त्या दिवशी आल्यानंतर मला म्हणत होते हा अभंग घ्यायचं. म्हणलं आता मी लक्षात कसा ठेवू, तिथं आल्यानंतर द्या. मग त्यांनी चांगल्या पद्धतीने दिला, सगळ्यांनाच दिला. गोड असणारा अभंग आहे. म्हणजे फक्त कीर्तनकारालाच नाही, भजन म्हणणाऱ्या मंडळी नाही दिला आणि श्रोत्यांनाही दिला, पण सर्वांकडे त्यांनी त्याची प्रत आहे. अभंगच बोलेल असा गोड असणारा अभंग आहे. शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज या अभंगाच्या माध्यमातून आणि श्री संत सावता महाराजांचं वर्णन करून सांगतायत. त्यांचा महिमा सांगतायत. काय सांगतायत? संसारात असून जीवनमुक्त भक्त आहेत श्री संत सावता महाराज. संसारी मनुष्य हा संसारात शेंडी सगट बुडालेला असतो.
त्याच्यात राहून जीवनमुक्त होणं एवढं सोपं नसतं. एखाद्यानं ब्रह्मचर्य व्रत धारण केलं आणि सर्व संसार सोडून त्याने जंगलात जाऊन बसतो, त्याच्याच्यानं सुद्धा जीवनमुक्त होणं तेवढं सोपं नसतं. बायका पोरा संसारात राहून जीवनमुक्त असणं फार कठीण आहे. हेच भगवंतानं पाहिलं. भगवान जाणतो, सर्वज्ञ आहे ना, त्यानं ते पाहिलं की हा भक्त असा आहे जो संसारात राहून जीवनमुक्त आहे. आपण याला भेटायला गेलं पाहिजे. असा विचार करून त्यांनी भगवान धावतच भेट घेण्याकरिता आला. बघा, संसारी असोनी जीवनमुक्त भक्त आलेसे धावत तया भेटी. जगाचा मालक त्यांनी, जगन्नियंता परमात्मा देव स्वतः त्यांनी भेटी करता आले. सावता महाराजांना भेटण्याकरिता परमात्मा प्रत्यक्ष आला. डोळ्याने पाहिलं, सावतोबा बसलेले आहेत. कसे बसलेले आहेत? नारायणाच्या नावानं समाधी लागलेली आहे. भगवंताच्या नामाचा घोष, भगवंताच्या नामाचं चिंतन करत आहेत. वाचेनं भगवंताचं नाम त्यांनी घेता घेता समाधीमध्ये तल्लीन झालेले श्री संत सावता महाराज आहेत. डोळे बंद आहेत, उन्मिलित झालेले आहेत डोळे, म्हणजे अर्धोन्मिलित त्यांनी अवस्था ही समाधीची अवस्था असते. आणि अशा पद्धतीने समाधीत स्थिर झालेले सावता महाराज, अशा सावता महाराजांना आणि नामचिंतनामध्ये तल्लीन झालेलं भगवंतानं स्वतः पाहिलं. समाधी सुखे तल्लीने वाचे नारायण, लाविले नयन उन्मळीत. मग काय केलं देवानं? सावता महाराजांना पाहिलं आणि मी आलेलो आहे हे त्याला दाखवून देण्याकरिता भक्ताला मस्तकावर हात ठेवला. माथा ठेवणे हात केला सावधान. सावता, अरे सावधान हो, उदे नारायण सावत्यासे. मस्तकावर हात ठेवला आणि नारायण सावत्याबरोबर त्यांनी बोलू लागला आणि सावधान हो असं त्यांनी म्हणू लागला. हा महत्त्वाचा भाग आहे. म्हणून सावतोबांनी भगवंताला पाहिलं, फार समाधान झालं. प्रत्यक्ष देव भेटण्याकरिता आला. देव जरा घाबरलेला होता. देव कुठे घाबरत असतो का कोणाला महाराज? त्याच्या भुरकुटीच्या इशाऱ्याने त्यांनी महाराज ब्रह्मांडाची उलथा पालत होते तरी घाबरल्यासारखा दिसत होता. हा देव त्यांनी कोणालाच घाबरत नाही, फक्त एकालाच घाबरतो. ते जर कोण असतील तर त्याचे भक्त. त्या भक्तांच्या अहम भक्त पराधीन हा त्याचा नियम आहे महाराज. तो भक्तांच्या अधीन झालेला आहे आणि म्हणून भक्तांना घाबरतो. सावतोबांना जाग करून सावध करून देवानं सांगायला सुरुवात केली, सावता मी तुझ्या भेटीकरता आलो, पण येताना माझ्या मागे काही चोर त्यांनी लागलेले आहेत आणि त्या चोरांच्या भीतीनं मी त्यांनी धावत आलेलो आहे. महाराज सांगतात, येता तुझे भेटी चोर मागे आला, लपवी मजला लवलाही. लवलाही म्हणजे घाईघाईने, लवकरात लवकर मला कुठेतरी लपव, माझ्या मागे चोर आलेले आहेत, असं त्यांनी महाराज बोलायला सुरुवात केली. मग सावता महाराजांनी भगवंताकडे पाहिलं, स्मित हास्य केलं आणि अंतर्मुख होऊन त्यांनी विचार करायला सुरुवात केली की आता देवाला कुठं थांबवलं पाहिजे. महत्वाचा विचार आहे. मग तेच नाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी ऐकून या बोल, सावत्याने सखोल दृष्टी केली. मग एखाद्या गोष्टीवर जर आपल्याला बारकाईनं विचार करायचा असला की आपले डोळे आपोआपच लहान होतात. बरं का, असं करतो माणूस. मग डोळे लहान करतो आणि मग विचार करतो. तसं सावतोबांनी त्यांनी महाराज डोळे लहान केले आणि मग भगवंताबरोबर संवाद केला. मग त्या संवादामध्ये पुढे काय घडलं हे जगप्रसिद्ध आहे, आपल्या सर्वांना ज्ञात आहे. म्हणून सांगितलं नाही नाथांनी, पण आपण ते त्यांनी महाराज जाणतोच आहोत ना. सावतोबांनी त्यांनी सखोल दृष्टी केली. भगवंताला सांगितले, हे बघ भगवंता, तुला लपायचं आहे ना, मग तू असं कर, तू उसात लप, म्हणजे तिथं नाही जमणार, ते फार सुज्ञ आहेत. मग घासात लप, तिथं नाही जमणार, म्हणजे ते शोधूनच काढतील. मग कुठंच लपण्यासारखी जागा सापडत नाही, मग सांगितलं माझ्या हृदयात लप. सखोल दृष्टी करून त्यांनी विचार केला आणि विचार करून निर्णय दिला की तू माझ्या हृदयात येऊन बस. आणि मग स्वतःच्याच हृदयात त्यांनी भगवंताला राहण्याकरिता जागा दिली. निदारोने आपुले निहाते निदारोने आपुले निहावला मातेला पावया, आवला मातेला पावया, आवला मातेला पावया. निदारोने आपुले निहाते, निदारोने आपुले निहाते, निदारोने आपुले निहाते, निदारोने आपुले निहाते, आवला मातेला पावया, आवला मातेला पावया. स्वतःच्या हातानं स्वतःचं हृदय विदीर्ण केलं म्हणजे फाडलं आणि ठाव दिला. देवाला राहण्याकरिता जागा दिली, लपण्यासाठी जागा दिली. म्हणून देव लपवला हृदयामध्ये, म्हणजे देवाला साठवलं पोटामध्ये. साठविला दाता त्रैलोक्याचा दाताच हृदयामध्ये साठवला. का करता आलं हे सगळं?
त्याचं कारण आधीपासूनच साठवण्याची सवय लागली होती. याच्यात द्रौपदातच म्हणलं, समाधी सुखे तल्लीने वाचे नारायण, लाविले नयन उन्मळीत. हे नयन उन्मळीत करून काय करीत होते? भगवंताला हृदयात साठवूनच ठेवलेलं होतं ना. जो त्यांनी महाराज ध्यानात आणून साठवण्याचा प्रसंग होता तो प्रत्यक्ष प्रगट झाला. जो प्रत्यक्ष प्रगट झाला तो तसाच धरून हृदयापर्यंत नेला आणि हृदयात नेऊन बसवला. हाच त्यातला भाव आहे. अशा पद्धतीनं श्री संत सावता महाराजांनी पुरुषार्थ केला आणि तो पुरुषार्थ श्री संत शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज आपल्याला वर्णन करून सांगतायत. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा रघुमा जय 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 विठोबा रघुमा कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव संत सावता महाराज की जय. विठोबा रघुमा विठोबा रघुमा विठोबा रघुमा विठोबा रघुमा विठोबा रघुमा विठोबा रघुमा. संसारी असोनी जीवनमुक्त भक्त, आले से धावत तया भेटी. समाधी सुखे तल्लीने वाचे नारायण, लावेले नयन उन्मळीत. प्रस्तुत. दरवर्षी श्री संत सावता महाराजांचा हा सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करतो. याच्या आधी अनेक वेळेला सेवा करण्याचा योग आला. सगळ्यात आधी ते आनंदभाऊ आहेत बसलेले, मोटरसायकल घेऊन इथं कीर्तनाला आलो होतो आम्ही. खरं सांगतो, तेव्हापासून सेवेकरता त्यांनी येतो आहे. आपल्या सर्वांचं प्रेम आहे. आपण शुद्ध अंतकरणानं भगवंताची सेवा करत आहात आणि म्हणून तिथंच त्यांनी देव आम्हालाही घेऊन जातो. जिथं खरोखर अंतकरणापासून सेवा करतात मंडळी, देव म्हणतो चल, फार प्रेमानं सेवा करतायत. पण अशा पद्धतीनं हा सेवेचा योग जुळून आलेला आहे. सावता महाराजांची पुण्यतिथी आहे आणि अखिल महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राबाहेर सुद्धा आणि सावता महाराजांच्या नावानं सर्व दिगंतामध्ये जयघोष सुरू आहे. आपणही त्याच्यामध्ये सहभागी झालेलो आहोत. हा जयघोष आपण केला पाहिजे. हे त्यांनी साधन आपण केलं पाहिजे. का केलं पाहिजे? त्यांचे आपल्यावर फार उपकार आहेत. संतांचे उपकार आहेत. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू मी काय. बापन करी आई बापन करी माय, धर्मेशांचे देखिले पाय, धर्मेशांचे देखिले पाय. दिले अभय दान मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा. दिले अक्षय भरदान मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा. केले उपकार सांगू मी काय, बापन करी ऐसी माय. मायबाप सुद्धा असे उपकार करू शकत नाही जे उपकार या संतांनी आपल्यावर केलेले आहेत. का बरं आपण उपकार ते केले असं म्हणायचं? अहो, जगामध्ये सर्वात श्रेष्ठ प्राप्तव्य जर कोणतं असेल, लक्षपूर्वक ऐका, जगामध्ये सर्वात श्रेष्ठ प्राप्तव्य म्हणजे प्राप्त करून घेण्यात जर योग्य काय असेल तर त्याचं नाव आहे परमात्मा. आणि हा परमात्मा आई प्राप्त करून देत नाही, बाप प्राप्त करून देत नाही, सगळे सोयरे नाते संबंधी भाऊबंद सोयरे कोणी आपल्याला परमात्म्याची प्राप्ती करून देऊ शकत नाही. या जगामध्ये परमात्मा जर प्राप्त व्हायचा असेल तर त्याच्याकरिता एकच माध्यम आहे आणि ते माध्यम म्हणजे संत आहेत महाराज. संताशिवाय प्राप्ती होऊ शकत नाही. संताविना प्राप्ती नाही. ऐसे वेद देते ग्वाही. म्हणून सगळ्यात मोठं दान अशा पद्धतीने देतात. दिले अक्षय अभयदान गा. हे अक्षय अभयदान देणारे संत आहेत महाराज. अक्षय म्हणजे परमात्मा ज्याचा कधी क्षय होत नाही आणि तो प्राप्त झाला म्हणजे भय राहत नाही. अभयत्व त्यांनी प्राप्त होतं हे संत करून देतात आणि म्हणून त्यांच्याशिवाय दुसरा दाता नाही. तुका म्हणे मंगळाता कोण दाता या होणी. कोण असा मंगलमय दाता आहे संतांशिवाय या जगामध्ये? आणि म्हणून ते संत आपल्याला परमात्म्याची प्राप्ती करून देतात. त्याच्यापेक्षा विशेष गोष्ट सांगतो. म्हणून या संतांचं महत्व आपल्याला कळतं. याच्यात काय कौतुक आहे हो? आपण त्यांचं महत्व सांगतो, याच्यात काय कौतुक आहे?
त्या संतांचं महत्त्व तर प्रत्यक्ष भगवंताला सुद्धा कळत नाही, एवढे श्रेष्ठ आहेत ते. की भगवान सुद्धा त्यांच्या मागे मागे फिरतो, भगवंताला सुद्धा त्यांचा छंद आहे. देव सुद्धा सगळी कामं टाकू, त्याला काही कमी कामं आहेत का? आपल्याला एवढे एवढे कामं असतात तरी सुद्धा कीर्तनाला का नाही आले म्हणले की मग हो फार असतं असं माणूस म्हणतो की नाही लगेच. एवढा एवढा प्रपंच आमच्याकडे म्हण आहे जुनी, एवढं एवढं तळ त्याच्यात नंदी बैल खेळ अशी म्हण आहे, जुनी म्हण आहे. असं टाकले एवढं एवढं आपलं विश्वच एवढं एवढं डबक्यासारखं, आणि त्याच्यात आपल्याला वेळ मिळत नाही. त्याचं म्हणजे किती सांगायचं, अनंत ब्रह्मांड, अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे धेंडे. एका रोमात अनंत ब्रह्मांडात सगळे त्याला चालवायचे. एवढा त्याच्या मागे व्याप असून सुद्धा तो परमात्मा यांच्या नादी लागलेला आहे. हे म्हणून हिंडे मागे मागे, म्हणून हिंडे मागे मागे, हिंडे मागे मागे, हिंडे मागे मागे, म्हणून हिंडे मागे मागे, हिंडे मागे मागे, म्हणून हिंडे मागे मागे, हिंडे मागे मागे, हिंडे मागे मागे, हिंडे मागे मागे. करते जाणे घालीत दे, करते जाणे घालीत दे, हिंडे मागे मागे, हिंडे मागे मागे. घरटी जागे घालीत दे, घरटी जागे हिंडे मागे मागे, हिंडे मागे मागे. म्हणून देव यांच्या मागे फिरतो, नुसतं फिरत नाही. त्याने घिरटी मारली की ते घिरटी मारते, मागे मागेच फिरत राहतो सारखा. म्हणून संतांचे हे सुख झाले या देवा, मनोनी सेवा करीत यांची. तेथे माझा काय कोणतो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा, त्यांचा काय महिमा वर्णन करून सांगावा. तीर्थ सुद्धा त्यांची इच्छा करतात, तीर्थे त्यांची इच्छा करती नित्य काळ. व्हावया निर्मळ आपण ओ तीर्थे तया ठाया, तीर्थे तया ठाया, येसी पुनीत भावया, येसी पुनीत भावया. परिवकाळ पाया तरी वचा वैष्णवा, परिवकाळ पाया तरी जगातले सगळे तीर्थ पावन होण्याकरिता त्यांच्या पायाजवळ येतात, पर्वकाळ त्यांच्या पायाखाली राहतात. असं श्रेष्ठ असणारं त्यांनी संतांचं विशेषत्व आहे, आणि ते आपण वर्णन केलं पाहिजे. आज त्यांच्याकरिताच हा सगळा अट्टहास आहे. म्हणून देव स्वतः त्यांना शोधत येतो. का बरं? आपण सगळे देवाचेच लेकरं आहोत. तुम्ही आम्ही सर्वजण देवाचेच अंश आहोत. मी म्हणतो असं नाही, देव स्वतःच म्हणतो ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातना मनषष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षते. आपण सर्व भगवंताचे अंश आहोत. मग आपण सगळे जर त्याचे लेकरं आहोत, मग सगळ्यांना सारखंच धरलं पाहिजे. तसं नाही दिसत. आपल्या मागे कधी देव आलेला दिसत नाही. आपल्याला कधी शोधत देव आलाय असं कुठं पाहायला मिळालं नाही. आपल्याकडं पाहत नाही असं नाही, तो आपल्याकडे पाहतोय म्हणून तर आपण पाहतोय. हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यानं जर आपल्याकडे पाहायचं बंद केलं, मग आपण आपलं कशाचं महाराज. देखवी ऐकवी एक नारायण तया. जेथे जातो तेथे तुम्हाला सांगाती, जेथे जातो तेथे तुम्हाला सांगाती, जेथे जातो तेथे तुम्हाला सांगाती, जेथे जातो तेथे तुम्हाला सांगाती. चालविती हाती धरोनिया, चालविती हाती धरोनिया, जेथे जातो तेथे तुम्हाला सांगाती, जेथे जातो तेथे तुम्हाला सांगाती. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. सगळ्या ठिकाणी देव बरोबरच आहे महाराज. आज कीर्तन 9:30 वाजेपर्यंत चालणार आहे.
आज रवी महाराज आहेत, बऱ्याच दिवसातून सापडलेले आहेत. असं द्या, जिथं जाऊ तिथं देव बरोबरच आहे महाराज आपल्या सगळ्यांच्या. इथपर्यंत ठीक आहे, तो पाहतोच आहे आपल्याकडं, पण आपल्या मागे धावत येतो असं नाही म्हणताय. तो आपली जबाबदारी घेतोय म्हणून आपल्या मागे मागे चालतोय. त्यानं आपल्याला जन्माला घातलेला आहे म्हणून त्याला सांभाळणं कर्तव्य आहे. म्हणून तो जन्मल्यापासून मरेपर्यंत, पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला सांभाळतोय. आपले गैरसमज आहेत फार. आपलं वाटतं हे मला सांभाळतंय, ते मला सांभाळतंय, हे मला देतंय, ते सरकार मला 1,500 रुपये महिन्याला देतंय. गैरसमज आहे हा, महत्वाचा मुद्दा आहे. सरकारला बुद्धी देणारा तोच आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. हा लक्षात घेण्यासारखी पॉईंट मी तुम्हाला सांगतोय. म्हणून तो देतो म्हणून आपण खातो. आम्ही काय कोणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे. म्हणून त्यांनी प्रारब्ध पहिले रचा, पिछे रचा शरीर, तुलसी चिंता केव करे, भजले शरीर घुबीर. आधी प्रारब्धाची फाईल तयार केली देवानं, शेवटच्या श्वासापर्यंत सगळी तरतूद केली, मग आपल्याला पाठवलेला आहे. म्हणून तोच आपली सगळी त्यांनी तरतूद करतो. पण तरतूद करतो म्हणजे आपल्या मागे मागे धावतो असं नाही. का बरं मागे मागे धावत नाही? मागे धावण्यासारखं आहेच काय आपल्याकडं? महत्वाचा मुद्दा आहे. लोक धावतात ना, कोणाच्याही मागे धावतात. आपण पाहतो ना, धावपळ लोकांची चालूच असते. पण ही धावणारी लोक का धावतात त्याचं कारण पण तेवढंच आहे महाराज. एक म्हण आहे बाजारातली, म्हणजे काय, असतील शिते तर जमतील भूते. शीत असल्याशिवाय भूत कसे जमतील? म्हणजे भूत जमा होतात हे फक्त शीतांकरताच जमा होतात. महत्वाचा मुद्दा आहे. हे जे धावणारे लोक आहेत की नाही, हे काहीतरी अपेक्षेने धावतात. हा महत्वाचा मुद्दा आहे. देव सुद्धा धावतो, देवाला सुद्धा त्यांनी धावावं असं वाटतं. आताच आपण प्रमाण ऐकलं, म्हणून हिंडे मागे मागे घिरटी जागे घालीत असे. आता तो धावतो म्हणजे त्याला पण काहीतरी अपेक्षा असणार म्हणूनच धावतो. आता त्याला ज्या गोष्टीची अपेक्षा आहे ती गोष्ट जर आपल्याकडे असती तर कदाचित आपल्या मागे पण धावला असता. महत्वाचा मुद्दा आहे. ते आपल्याकडे नाही ना महाराज, ते ज्यांच्याकडे आहे त्यांच्या मागे धावतो. म्हणून आपलं उलट आहे. शीताची गरज आपल्याला आहे म्हणून आपण धावतो कुठे? देवाच्या मागे धावतो. आणि त्या अभंगामध्ये लोकोत्तर बोलणं आहे. लोकोत्तर म्हणजे काय? लोकांचा प्रवाह एका दिशेनं चाललेला आहे आणि अभंगातलं वर्णन दुसऱ्या दिशेनं चाललेलं आहे. सरळ सरळ मुद्दा आहे महाराजा. लोकांचा प्रवाह कुठे चालला? भगवंताची प्राप्ती करायची, भगवंताचं दर्शन प्राप्त करून घ्यायचं, भगवंताकडे काहीतरी मागायचं, त्याच्याकडून काहीतरी मागून आपल्या इच्छा पूर्ण करून घ्यायच्या, असा सगळ्यांचा अट्टहास आहे. देवदेव करणाऱ्या लोकांमध्ये फार प्रकार असतात. खरं सांगतो मी तुम्हाला, 2 प्रकार तर मुख्यच आहेत महाराज. एक स्वतः करता देव धर्म करणं आणि एक देवा करता देव धर्म करणं. असं बुवा बोलायला लागला की आपले पानं तपासून घ्यायचे, बुवाला रेडा समजायचं आणि आपण पंडित होऊन आपल्या पोथ्या उचकून घ्यायच्या. सरळ दोन मुद्दे सांगितले मी. स्वतः करता परमार्थ करणं, स्वतः करता भक्ती करणं आणि भगवंताकरिता परमार्थ करणं, भगवंताकरिता भक्ती करणं. 2 भक्ती करणारे परमार्थ करणारे लोक आहेत. आपण कशात म्हणतो? स्वतःच्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे, मी माझ्याकरिता भक्ती करतो का देवाकरिता करतो? कोणाकरिता? प्रश्नच आहे, फार मोठा प्रश्न आहे. अशा प्रश्नानं जर कधी तोंड फुटलं नाही तर जन्मभर लोक त्यांनी सावरायचे नाहीत महाराज. ते करीतच राहतील. ते म्हणतील असं करायचं असतं, असंच केलं पाहिजे, हे असं त्यांनी टाळ वाजवली पाहिजे, हा मृदंग वाजवलं पाहिजे, म्हणत राहिलं पाहिजे, सांगत राहिलं पाहिजे, ऐकत राहिलं पाहिजे, चालत राहिलं पाहिजे, खात राहिलं पाहिजे, मस्त. यालाच परमार्थ मानतात. एवढाच लोकांचा विचार राहील महाराज. खरंच ना. अहो ते गात जागा सुद्धा म्हणत नाहीत नीटनेटके. एक पहिला महाभाग मी खात जागा म्हणला. अरे काय खात जागा? जन्म घातला त्यांनी महाराज ते करता करता. पंढरीच्या रस्त्याने गेला आणि घरी परत आला आणि कशाला जातो आणि कशाकरिता येतो हेच कळालं नाही शेवटपर्यंत. एवढ्या वाऱ्या झाल्या तरी कळालं नाही मी कशाकरिता करतो. आपल्याकरिता परमार्थ करणारे सगळे लोक आहेत. माझं भागलं पाहिजे. लहान लेकरू जरी देवासमोर नेलं तरी त्याचं डोकं टेकवताना त्याला बळच ती बाई म्हणते, ती आई म्हणते, देव बाळा म्हण देवा मला सुखात ठेव. म्हणजे तिथं अपेक्षा आहे, माझ्या सुखाची अपेक्षा आहे. मग माझ्या सुखाकरिता मी देवाची भक्ती करणं आणि देवाला सुखी करण्याकरिता मी देवाची भक्ती करण्याच्यात फार जमीन आसमानचा फरक आहे. माझा मुद्दा इथं आहे बघा. आपण कशाकरिता करतो बघा ना. माझा देव सुखी असला पाहिजे, माझ्या देवाच्या सुखाकरिता मी अट्टहास केला पाहिजे. तत्सुखे सुखित्वम भक्तीचं लक्षण आहे. नारदांनी त्यांनी वर्णन करून सांगितलेलं आहे. भक्तिसूत्रांमध्ये बघा तुम्ही काय आहे ते. तदार्पित अखिलाचारिता, सर्वस्व त्याच्या समोर समर्पित करून टाकायचं. तत्सुखे सुखित्वम अभिमान द्वेषित्वान.
कोणत्याच प्रकारचा अभिमान ठेवायचा नाही, अभिमान संपवून टाकायचा आणि भगवंताचं व्हायचं. ही खरी भक्ती आहे. ही भगवंताकरिता केलेली भगवंताची भक्ती. म्हणून जे स्वतः करता भगवंताची भक्ती करतात त्यांना देवाकडे जावं लागतं, आणि जे देवाच्या सुखाकरिता भक्ती करतात देवाला त्यांच्याकडे यावं लागतं. सूत्र हेच आहे. परत एकदा ऐका, सांगू का, फार महत्वाचं. जे स्वतःच्या सुखाकरिता भगवंताची भक्ती करतात त्यांना स्वतः देवाकडे जावं लागतं, आणि जे देवाला सुखी करण्याकरिता देवाची भक्ती करतात देवाला त्यांच्याकडे यावं लागतं. सुखे येतो घरा नारायण नारायण, सुखे येतो घरा नारायण, सुखे तो घरा नारायण हो नारायण, सुखे तो घरा नारायण. न लगती सायास जावे वनात, लगती सायात जावे वनात, लगती सायास जावे वनात, लगती सायात जावे वनात, घरा नारायण नारायण, सुखे येतो घरा नारायण नारायण नारायण. सुखी येतो घरा नारायण, देव स्वतःच घरी येतो. फार महत्त्वाचा मुद्दा आहे. फक्त आपल्या मनातला भक्तीचा भाव शुद्ध असलं पाहिजे. माझ्या मनातली भक्ती फक्त देवाकरिताच असली पाहिजे. मी माझा विचार करून भक्ती नाही केली पाहिजे, मी देवाचा विचार करून भक्ती केली पाहिजे. म्हणून हे संत त्यांनी असे असतात, हे भक्त असे असतात की जे देवाला आपला मालक समजतात. तो माझा मालक आहे, मी त्याचा सेवक आहे, माझं जीवन त्याची सेवा म्हणून त्यांनी मला प्राप्त झालेलं आहे. मला प्राप्त झालेले जे सगळे कर्म आहेत ते सगळेचे सगळे कर्म मी तदार्पित अखिल आचार्य या भूमिकेत जाऊन करतोय, आणि भगवंताचा दास म्हणून अशा पद्धतीने मी जगतोय आणि भगवंताचं चिंतन करतोय. असा जर त्याच्या संसारात राहून भगवंताचं चिंतन करीत राहिला, संसाराची कोणत्याच प्रकारची अपेक्षा न करता साक्षी भावानं, तर देवसुद्धा अशा भक्तांना विशेष महत्त्व देतो आणि त्याला देवापर्यंत जाण्याची गरज पडत नाही. देव त्याची दखल घेतो आणि स्वतःच त्याच्यापर्यंत धावत येतो. म्हणून संसारात राहून अशी भक्ती करता येते. संसारात राहायचं, पण संसारात राहून सुद्धा संसाराची कोणत्याच प्रकारची अपेक्षा करायची नाही. अपेक्षा जर अंतःकरणात संसाराची निर्माण झाली की तो मनुष्य पक्का संसारिक होतो. पण संसारात राहून संसार करत असून जर संसाराची कोणतीच अपेक्षा अंतःकरणात नाही, संसारातून त्याने पद्मपत्रमिवांभसः, जसं कमळाचं असणारं पान आहे ते पाण्यात राहतं, आणि जसं पाण्यातून असं वर उचलून पाहिलं तर कोरडं ठाक असतं, त्याच्यावर एक तेलाचा अवंग असं तवंग आलेला असतो. ते पाण्यात राहतं पण भिजत नाही, कोरडंच असतं. तसं संसारामध्ये राहतो आणि संसाराला चिकटत नाही, असं जो आहे, आणि तो खऱ्या अर्थाने त्यांनी महाराज संसारातला श्रेष्ठ असणारा महापुरुष आहे. अशा स्थितीत जाऊन भगवंताची भक्ती करत असेल तो संसाराला चिकटल्यासारखा दिसतो पण संसाराला चिकटलेला नसतो. एक फळ आहे महाराज, शेंद, पिकल्या शेंद कडूपणे गेले तैसे आम्हा गेले पांडुरंगे, असं शेंद नावाचं फळ आहे. वेलाला येतं म्हणतात ते, मोठे मोठे त्यांनी फळं असतात, आणि त्यातलं फळ असं असतं ते जर पिकलं ना महाराज की त्याचा सुगंध येतो. पण आता एकाच वेळेला बरेच फळं आलेले असतात. आता त्यातलं पिकलेलं कोणतं हे कसं समजायचं? बरं, त्याचा नियम असा आहे, त्याचं वैशिष्ट्य असं आहे, त्याला जर आपण हात लावला की हात लावल्यानंतर हाताचा सुद्धा जे कच्चा असलं तर हाताचा सुद्धा कडू वास येतो. इतकं कडू असतं महाराज ते. पिकल्यानंतर ते सुगंध देतं, फार गोड लागतं, इथपर्यंत ठीक आहे. असं जर हात लागलं तर हात सुद्धा कडू होतो, त्याचा वास हाताचा कडू येतो. मग आता कोणतं पिकलं कसं समजायचं? हात कडू करून घेण्यापेक्षा काहीतरी उपाय शोधला. आमचे भाऊ म्हणायचे, भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज देवकर ज्यांच्याकडे आमचं ग्रंथांचं चिंतन झालं, ते म्हणायचे शहाण्या माणसाने ते फळ त्यांनी पिकलेलं पाहण्याकरिता खाली वाकून त्याला हात लावायचाच नाही. चालता चालता पायानं फक्त धक्का लावायचा. जर चालता चालता पायानं धक्का लावला आणि धक्का लागल्याबरोबर जे देठाला सोडून बाजूला झालं, समजायचं हे पिकलेलं आहे. त्याचं कारण काय? ते म्हणायचे ते फळ पिकल्यानंतर पिकल्याबरोबर देठाला सोडून देतं. ते देठाला चिकटल्यासारखं दिसतं पण देठाला चिकटलेलं नसतं. महत्वाचा मुद्दा आहे. बाकीचे हिसकून काढायचा प्रयत्न केला तरी निघत नाही, कारण ते देठाला पक्के असतात. हा महत्वाचा विचार आहे. तुमच्या लक्षात आलं ना आता? ह्या परफेक्ट दृष्टांत आहे महाराजा. म्हणून त्यांनी महाराज ते बाकीचे निघत नाहीत कारण ते देठाला पक्के चिकटलेले आहेत, आणि जे त्यांनी महाराज पक्व झालेले आहेत त्यांनी लगेच देठ सोडून दिलेला आहे. असेच आहेत महापुरुष जे संसारात राहतात पण संसाराला चिकटलेले नाहीत. आली कमळ
जैसे आलिप्त जळी जैसे आलिप्त जली जैसे आलिप्त जली जैसे सत्यवादी करी संसार सकळा सत्यवादी करी संसार सकळा निर्वाची करी संसार सकळा आलिप्त जली जैसे आलिप्त जली जैसे सत्यवादी करी संसार सकळ आलिप्त कमळ जळी जैसे. कमळ त्यांनी पाण्यात राहून पाण्यापासून जसं आलिप्त राहतं तसा सत्यवादी असणारा त्यांनी भक्त सगळा संसार करतो पण संसारापासून आलिप्त असतो. त्यानं देवाकडे तसं मागूनच ठेवलं असतं. जानोनी नेनते करी माझे मन तुझे प्रेम खून देऊन या मग मी व्यवहारी असे न वर्तत जीवे जळात पद्मपत्र. असा फार महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे संसारात राहतो पण संसाराला चिकटलेला नसतो. हा संसार त्यांनी महाराज दोन प्रकारानं पाहता येऊ शकतो. हा संसार त्यांनी महाराज विशेषण रूपानं पाहता येऊ शकतो आणि संसार उपाधी रूपानं पाहता येऊ शकतो. विशेषण म्हणजे काय आणि उपाधी म्हणजे काय या दोन गोष्टी आपल्या समोर मला सांगता येऊ शकतात. विशेषण म्हणजे काय, आपल्या सहित त्यांनी महाराज दुसऱ्याचं ज्ञान करून देणं. काळा घोडा, काय शब्द ऐकला तुम्ही? काळा शोण धावती, काळा घोडा असं त्यांनी महाराज शब्द उच्चारला. म्हणजे आता घोड्याचं ज्ञान झालं की नाही तुम्हाला? काय शब्द वापरला? घोडा. पण कसा घोडा? काळा घोडा. म्हणजे त्या रंगासहित घोड्याचं ज्ञान झालं. हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे ते विशेषण रूपानं आहे, हा महत्वाचा. त्याला चिकटलेलं आहे का? आता तो काळा घोडा म्हणल्यानंतर त्या घोड्याचा रंग तुम्ही धुतल्यानंतर जाईल का? नाही जाणार. तो बाजूला काढण्याकरिता विविध प्रयत्न केले तरी काढता येईल का? नाही काढता येणार. तो त्याच्याशी एकरूप आहे. विशेषण. आणि उपाधी, उपाधी उपाधी पण वेगळे असते. कर्ण शुष्कुली, हे जे कानाचा आहे ना भाग हा वरचा, हे असं पाहिलं की आपण यालाच कान म्हणतो. हा कान नाही महाराज, ही कानाची उपाधी. याला शुष्कुली. शुष्कुली म्हणजे करंजी. आपण दिवाळीला खातो की नाही, करंजी सारखाच भाग आहे हा. हा कान कुठे आहे आपला? त्याच्या आत आहे. कान नाही, हा नाही कान. त्याच्यात जे छिद्र आहे ना, त्या छिद्रामध्ये आतमध्ये पडदा आहे. तिथं त्यांनी श्रवणेंद्रिय आहे. आतमध्ये श्रवणेंद्रिय आहे पण ते बाहेरून दिसत नाही. मग ते सांगण्याची जागा जर कोणती असेल तर ही शुष्कुली. ही वेगळी राहते. आपण वेगळं राहून त्याचं ज्ञान करून देते. याला उपाधी असं म्हणतात. म्हणजे त्याच्याबरोबरच आहे पण त्याच्यापेक्षा वेगळी आहे. हा महत्वाचा मुद्दा. आणि काही त्याच्याबरोबर आहेत आणि त्याला चिकटलेले आहेत. तसा संसार मध्ये ठेवायचा. आणि दोन लोक पाहिजे, एक संसाराला चिकटलेले आणि एक संसाराला सोडून संसारात राहणारे. आता आपण कशात आहोत असं तपाशीत राहायचं बरं लगेच. असं लगेच तपाशीत राहायचं. म्हणजे एकाला संसार हा बंधन करतो आणि एक संसारातून मुक्त होतो. सरळ गोष्ट आहे. एकाला संसार बंधन करतो. संसाराच्या बंधनात आपण अडकलेलो आहोत हे सुद्धा त्याला कळत नाही महाराज. मी बांधलेलो आहे, मी पाश मला त्याने बांधलेले आहेत हे सुद्धा त्याला कळत नाही. दिसत नाहीत पाश, पण बांधल्याशिवाय राहत नाहीत. ते दिसतच नाही. मला 5-7 पाश माहीत आहेत. 1-2 विसरलो असेल पण जे आता ओघानं विषय आला म्हणून सांगतो. पाश सांगतो मी तुम्हाला. ग्रहपाश. ग्रह म्हणजे घर. घराचा सुद्धा काय असतो? पाश. बंधन आहे. दिसत नाही पण बंधन आहे महाराज. फार चांगलं कीर्तन झालं. फार विरक्ती अंतकरणात निर्माण झाली आणि फार अंतकरण विभोर झालं. असं वाटलं बस आता परमार्थच करायचा. मग कीर्तन संपल्यावर लोक कुठं जातील? डायरेक्ट हिमालय. असं होतं. असं होतं. कुठं जाते? घरी. कोणाच्या? त्याच्या पुढचा मुद्दा, आपल्याच घरी जातील. ते दुसऱ्याच्या सुद्धा घरात घुसणार नाही. आपल्याच घरी. कितीही चांगलं ऐकलं, वैराग्य झालं, काही झालं तरी घराचा पाश बांधलेला आहे. दोरीचा आहे, दिसत नाही डोळ्याला पण ओढीत ओढीत बरोबर तिथंच नेते. रॉंग नंबर सुद्धा लागत नाही. काय औषध घेऊन येणारे असतील, घुसत असतील दुसऱ्याच्या घरात, त्यांचं नाही मला सांगायचं. पण रॉंग नंबर सुद्धा लागत नाही. आपल्याच घरात जात. याला पाश म्हणतात. दारा पाश. दारा म्हणजे पत्नी. पत्नी सुद्धा पाश असतो महाराज.
पंढरपूरला जाण्याचा आग्रह केला एक जणानं मित्राला. चल म्हणला. काय करतो याच्यात राहून, फार अट्टहास केला, येतच नव्हतं. बळच घोड्यावर बसवला. बळत त्याने आपली पडशी पताक घेतली, निघायला लागला. आणि घराच्या बाहेर त्यानं पाऊल टाकलं. आता कधी देव माहीत नाही, धर्म माहीत नाही. मित्रानं घोड्यावर बसवला होता. बायको बोळवण करायला आली. ती चौकटीतच उभी राहिली, ती नाही बाहेर आली. असे 2 हात चौकटीला लावले. ती लक्ष्मणाची उर्मिला राहिली होती ना, असे 2 हात चौकटीला लावून जसं काय ती 10-15 दिवस याला परत येऊस तर अशीच उभी राहणार आहे. आणि असा बाहेर पडला पिशव्या घेऊन. आणि बाहेर पडल्यानंतर परत सहज मागे वळून पाहिलं, तिथंच उभी होती. तिचे डोळे डबडबले होते. हळूच तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडला, चालले होय, एवढंच म्हणले. त्याच्या हातातल्या पिशव्या कधी पडल्या त्याला कळालं सुद्धा नाही. याला पाश म्हणायचं. न बोलताच पिशव्या पडल्या, याला दारा पाश म्हणायचं. असे फार पाश आहेत महाराज. पुत्रपाश. पुत्रपाश म्हणजे मुलाला किती महत्व दिलं पाहिजे. पुत्रपाश. केवढा बलदंड असू द्या, महाराष्ट्र केसरी असा त्यांनी महाराज बलदंड असणारा पहिलवान असू द्या. आणि घराच्या बाहेर जाण्याकरिता निघाला. आणि पोरानं जर धोतर धरलं आणि धोतर धरून त्यांनी ओढायला सुरुवात केली. काय रे बाळा, काय लागतं? बाबा मला घोडा. तो महाराष्ट्र हिंद केसरी जाऊ द्या, त्याच्यापेक्षा मोठा. लगेच वागतो. ती पोरग पाठीवर घेतो. लगेच टुकडुक 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 टुकडुक. असे फार घोडे आहेत महाराज. खरं सांगतो मी, हे पुत्र पाश आहे. हा पाश आहे. खोटं बोलत नाही मी तुमच्या समोर. ही वस्तुस्थिती आहे, पण लोक कबूल करीत नाहीत. सगळे लोक असे गुंतलेले आहेत, हे बांधलेले आहेत, संसारात आहेत. आणि विशेषण रूपानं संसार चिकटून घेतलेला आहे. ते संसाराला माझं म्हणतात, मी म्हणतात. देव म्हणतो अहम ममतेची नलवड सवडी, माते नपवतीची बापुडी, म्हणून जन्म मरणाची दुथडी ढवळी ती ठेली. या संसाराला त्यांनी अंतकरणाला लिगटून घेतलेला आहे. ते बंधनात आहेत महाराज, मुक्त नाहीत. पण जो संसारात राहतो आणि संसारात राहून त्यांनी महाराज मगा दिलेल्या प्रमाणांप्रमाणे सत्यवादी करी संसार सगळ. आणि कमळ जसं त्यांनी पाण्यातून वेगळं राहतं तसं तो त्याच्यातून मुक्त झालेला आहे. म्हणजे संसारात राहून संसारापासून जो मुक्त झालेला आहे त्याला जीवनमुक्त म्हणत जावं. फार महत्वाचा विचार आहे जीवनमुक्त. तुम्ही ऐकतात ना पण सर्वजण. मुक्त होणं म्हणजे काय प्रश्न आहे सगळ्यात मोठा. मुक्ती प्राप्त करणं. मनुष्य जन्म कशाकरिता प्राप्त झाला, निबंध लिहा. असं तुम्हाला कागद दिला, पेन दिला आणि सांगितलं एवढ्या ओळीचा निबंध लिहा, मनुष्य जन्म कशाकरिता प्राप्त झाला. आमच्या गुरुजीने आम्ही ज्या वेळेला गेलो त्यांच्याकडे स्वामीजींकडे, त्यावेळेला एक कागद पेन घ्यायला लावला आणि मला सांगितलं लिही तुला काय पाहिजे. खरं सांगतो बरं, काय पाहिजे तू लिही. मग आता काय पाहिजे, आता मला थोडं बाजूला करा आणि असं समजा तुम्ही आहात, थोडं मला बाजूलाच ठेवा, जाऊ द्या. तुम्ही सगळेजण असा विचार करा मीच आहे आणि तुम्हाला सांगितलंय कागद पेन देऊन लिहा आता तुम्हाला काय काय पाहिजे. आणि जे लिहिलंय दुसऱ्याला दाखवायचं नाही, आपण आपलंच पाहायचं. आणि आपण आपलं पाहायचं. पाहायला लागल्यानंतर पुन्हा त्याने प्रश्न विचारला की तू जेवढं लिहिलंच ना त्याच्यामध्ये मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, त्याच्यामध्ये शाश्वत काय काय आहे आणि त्याच्यामध्ये अशाश्वत काय काय आहे. लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे. माझ्या शब्दांकडे जर लक्ष द्याल तर हे शब्द कल्याणकारी आहेत महाराज. लक्षात ठेवा मी काय सांगतो. म्हणून जागा झाला पाहिजे. त्याने स्वतःच्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे, कशाकरता जगतोस, तुला काय पाहिजे, तुझं जीवन कशाकरता तुला मिळालं, तू कुठे घेऊन चाललास ही जीवनाची गाडी, तुला याच्यातून मिळवायचंय काय. बरेच लोक असे सापडतात, काहींचं जीवन धना करता, काहींचं माना करता, काहींचं प्रतिष्ठे करता, काहींचं वैभवा करता, काहींचं संपत्ती करता, कोणाचं बायको करता, कोणाचं मुला करता, कोणाचं सगळ्या जगा करता. याच्याकरिता जगणारी माणसं संसारामध्ये त्यांनी पाहायला मिळतात. अरे याच्याकरिता जगणारे काय खरंच जगतात का, यांना जीवन जगता येतं का, खरं सांगा. हे याच्याकरिता मिळालंय का जीवन? नाही, हे जीवन याच्याकरिता मिळालेलं नाही. हे जीवन जर मिळालं असेल तर देवे दिला देह भजना गोमटा. सर्व मिथ्या हे जाणून शरण घा देवाची, मिथ्या हे जाणून शरण घा देवाची. हे सर्व मिथ्या हे जाणून शरण घा देवाची, मिथ्या हे जाणून शरण घा देवाची. धनदारा पुत्र धन बंधू तोये रे पिचून, सर्व मिथ्या हे धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून म्हणजे गोतावळा. सर्व मिथ्या हे जाणून शरण रे घा देवास. हे सगळं मिथ्याच आहे असं जाणून घ्या, याची गरज आहे महाराज.
आजपर्यंत जर आपल्या मनामध्ये फक्त हेच मिळवण्याचा संकल्प असला तर मी हात जोडून विनंती करतो, याच्याकरिता तुम्ही जन्माला आलेले नाहीत. मी कशाला जन्माला आलात तुम्ही? त्याची कारण आहे. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन, जेणे तू जोडसी नारायण. आणि पुढे ऐका, नासे जीवपण भवरोग. 3 गोष्टी सांगितल्या. नारायण प्राप्त करून घ्यायचा, जीवपणा घालवायचा आणि भवरोग संपुष्टात आणायचा. याच्याकरिता आपल्याला जन्म मिळालेला आहे. याच्याकरिताच त्याने हा जन्म, म्हणून आपण तेच केलं पाहिजे. जेणे नये जन्म यमाची यातना ऐसे साधना करा काही. असं काहीतरी साधन करा. ऐसे काहो न करा काही, पुढे जा नाही नाश जा, विश्वंभरा शरणागत भूत जात वरुणी. याच्याकरिता आपण जन्माला आलो, मुक्त होण्याकरिता जन्माला आलो. मुक्त होणं म्हणजे मोक्ष प्राप्त करून घेणं. आपण अनादिकालापासून जीवपणा भोगत आहोत. कधीपासून आपण जीव झालो आपल्याला माहीत नाही महाराज. म्हणून हे अनेक वेळेला प्रक्रिया आपण ऐकत असता. 5-6 गोष्टी अनादी आहेत. ब्रह्म अनादी आहे, प्रकृती अनादी आहे, त्यांचा संबंध अनादी आहे, ईश्वर अनादी आहे, जीव अनादी आहे, त्यातला भेद अनादी आहे, परमात्मा अनादी अनंत आहे, बाकीचे 5 अनादी शांत आहेत. त्याच्यातला जीव सुद्धा अनादी शांत आहे. आपण जीव झालेलो आहोत, कधी झालो माहीत नाही, पण त्याचा अंत होणार आहे. कधी होईल जीवपणाचा अंत? या जीवपणाचा अंत स्वरूपाच्या ज्ञानानं होईल. मी कोण आहे याचं ज्ञान झालं की जीवपणा संपून जाईल. म्हणून काय प्रयत्न केला पाहिजे? आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे याचा विचार केला पाहिजे आणि त्याच्याकरिता अट्टहास केला पाहिजे. कोण सांगेल मी कोण आहे ते? हे सांगणारे काही विशेष आहेत, कोणाला पण नाही सांगता येत. ती संत सांगतात, मी तो वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सभागी या संता, नाही अनेक दुजा मागुता गा. दुसरा कोणीच सांगू शकत नाही. संत सांगतात, आपल्या स्वरूपाचं ज्ञान सांगतात. ते सांगतात, देवची बरे देवची बरे, तुका म्हणे खरे तुम्ही. अमरहा खरे की पहा खोटे हे, न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. तुम्ही अमर आहात, तुम्ही आजर आहात, तुम्ही आत्मा आहात. तुमचं मूळ स्वरूप त्यांनी चैतन्य स्वरूप आहे. न जायते म्रियते वा कदाचिन, नायम भूत्वा भविता वा न भूयः, अजो नित्य शाश्वतोयम पुराणो, न हन्यते हन्यमाने शरीरे. शरीराचा नाश झाल्यानं ज्याचा नाश होत नाही ते आपलं असणारं स्वरूप आहे महाराज. न जायते म्रियते वा कदाचिन, जन्माला येत नाही मरत नाही असं तत्व ते चैतन्य तत्व आहे. ते आपलं मूळ असणारं स्वरूप आहे आणि हे आपण जाणलं पाहिजे. हे त्यांनी जाणून घेतलं की मग मात्र त्यांनी महाराज पुन्हा जन्माला यायचं काम पडत नाही. मग जन्म मरणाची परंपरा जिथं संपते तिथं मोक्ष स्वरूपाची प्राप्ती झालेली असते. कारण सहवर्तमान जगताची निवृत्ती आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती याचं नाव आहे मोक्ष. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती याचं नाव आहे मोक्ष. असा मोक्ष प्राप्त करून घेण्याकरिता आपण सर्वजण जन्माला आलेलो आहोत. मोक्ष प्राप्त करून घेणं हा परमपुरुषार्थ आहे. तो त्यांनी परमधर्म आहे. सामान्य धर्म आणि परमधर्म 2 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. ज्या कुळात गोत्रात परिवारात जातीत पंथात जन्माला आलेले आहात त्याचे सगळे कर्तव्य तंतोतंत पूर्ण करणं हा सामान्य धर्म आहे. आणि या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर हे सगळं करता मुक्त होण्याकरिता अट्टहास करून संतांच्या संगतीत जाऊन स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून मुक्त होणं हा परमधर्म आहे. मग परमधर्माच्या प्राप्तीकरिता जर तुम्हाला सामान्य धर्म टाकून द्यायची वेळ आली तरी चालेल, पण परमधर्माकरिता अट्टहास करायचं नसलं कळालं तर ही प्रक्रिया मी परत एकदा सांगतो, लक्षपूर्वक ऐका. तुम्ही ज्या कुळात गोत्रात परिवारात जन्माला आलेले आहात त्याच्याविषयी तुमचे जे कर्तव्य आहेत ते कर्तव्य तुम्ही त्यांनी करणं हा तुमचा सामान्य धर्म आहे. हे तुम्हाला करावंच लागेल. तुम्ही जर पुत्र झाले असाल तर आई वडिलांची सेवा करणे तुमचा धर्म आहे. तुम्ही जर विवाह केला असेल तर पत्नीचा सांभाळ करणं तुमचा धर्म आहे. तुम्हाला जर मुलं झाले असतील तर त्यांचं संगोपन करणं तुमचा धर्म आहे. तुम्ही ज्या परिवारात त्यांनी वावरता, भाऊबंधांमध्ये त्यांनी राहतात, त्यांचे रीतिरिवाज पाळणं हे तुमचा काय आहे? धर्म आहे. तो धर्म आहे आणि तो तुम्ही पाळला पाहिजे. त्याला सामान्य धर्म म्हणायचं. कोणता धर्म? सामान्य धर्म. पण त्याच्यापेक्षा विशेष धर्म आहे परमधर्म. तो म्हणजे मनुष्य शरीर प्राप्त झाल्यानंतर जसा सामान्य धर्म तुम्ही सांभाळणार तसा परमधर्म असा आहे की परमात्म्याची प्राप्ती करून घेणं, मोक्ष स्वरूपाची प्राप्ती करून घेणं हा परमधर्म आहे. आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने सच्चिदानंद या आयुष्याच्या साधनेनं सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घेणं
हे सगळ्यात मोठं आणि साधन आहे महाराज. भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरिताच मनुष्य शरीर प्राप्त झालेलं आहे. हा परमधर्म आहे. आणि पुढं आहे का आणखी महत्वाचं, ते एवढं सांगून नाही थांबायचं, त्याच्या पुढचा महत्वाचा मुद्दा आहे. हा परमधर्म प्राप्त करून घेणे हेच विशेष आहे. हा परमधर्म प्राप्त करून घेत असताना जर सामान्य धर्म आडवा पडत असला, परमधर्म प्राप्त करून घेत असताना सामान्य धर्म जर आडवा पडत असला, तर सामान्य धर्माला तिथंच सोडून द्यायचं आणि परमधर्माला प्राधान्य द्यायचं. येईल देता देवाची प्राप्ती करणं परमधर्म आहे आणि बायका पोरं सांभाळणं सामान्य धर्म आहे. मग देवाच्या प्राप्तीमध्ये जर बायका पोरं आडवे आले तर सोडून देता येतील? आता कळाल तुम्हाला. मगाचं जड जात होतं, असं सोपं बघा तुम्ही. देवाची प्राप्ती हा परमधर्म आणि बायका पोरं सांभाळणं हा सामान्य धर्म संसारातला. मग देवाच्या प्राप्तीमध्ये जर बायका पोरं आडवे आले तर बायका पोरं बाजूला करण्याची धमक आहे आपल्यात असेल तर फार ना असू शकते ना महाराज. असू आहे म्हणून तर आपण त्यांच्याकरता जमलं, त्यांचंच सांगतो मी हे सगळं. हा महत्वाचा मुद्दा आहे. हे सगळं सोडता आलं पाहिजे. बरं उदाहरण सांगतो. बायकोचं बाळणपण होतं कोणाच्या? चोखोबरायांच्या. मग सांगायला चालली होती की नाही आपल्या बहिणीला की बाळणपण आहे तू चल म्हणून. रस्त्यात भक्त भेटले, भजन सुरू झालं, भजनामध्ये तल्लीन झाले. भजनी माणूस भजन ऐकलं की तल्लीन होतो आणि ते ऐकत राहिले आणि भजनांमध्ये निघून गेले. बाळणपण महत्वाचं का भजन महत्वाचं? मुद्दा अरे त्याला भजन महत्वाचं वाटलं, तुका म्हणे ते भजन प्रमाण, बस भजन प्रमाण वाटलं आणि बाळणपण विसरूनच गेले, निघून गेले. खंत करण्यासारखं नाही काय वाटलं, देवाला महत्व दिलं आणि देवाकरता निघूनही गेले. मग देवाला यावं लागलं. इथं मुद्दा आहे माझा. देव काय येत असतो ते लक्षात ठेवा. तुम्ही जर स्वतः संसाराला महत्व देत असाल आणि स्वतः संसारामध्ये जर गुंतून पडत असाल तर देव म्हणतो तू करतोस, मग मला काय गरज आहे तुझं करायची? तू तर आहेच ना करणार. एक भक्त होता आणि तो फार चांगली निष्ठावान होता आणि बाकीचे लोक फार त्रास देत होते, त्याला दगडाने मारत होते, तो तरी सहन करत होता. देवाला कळवळा आला, मला मी चाललो मला सोडवायला. त्याला देव उठला, लगेच आसनावरून जायला निघाला, पण लगेच खाली बसला परत. लक्ष्मीबाई म्हणले निघाले होते परत बसले. त्याचं का बसले तुम्ही? मग त्याने बघ म्हणे काय करतो तो. आता ते दगड मारित होते, तो दगड सहन करून घेत होता, पण त्याला इतकं अनावर झालं की त्याला सहनच होईना. त्यानं आता दगड उचलले होते. तुमच्या लक्षात आलं का? आता त्यानं दगड, देव म्हणला आता तो जर दगड मारायला लागला मग माझी काय गरज आहे? तसं तुम्ही जर नेटानं तुमचा प्रपंच करीत असले, देवाला काय गरज पडली तुमचं करायची? हे खुरपण्याकरता आला, घडू फुंकू लागला, गाडगे मडके घडवायला आला, हे का आला? ते सगळं सोडून भगवंताचं चिंतन करीत होते म्हणून माळ्या सावत्यास खुरपू लागले. हा महत्वाचा मुद्दा आहे तिथं. ते संसारात आहेत पण संसाराला चिकटलेले नाहीत. मुक्त होण्याकरिता अट्टहास परमधर्म त्यांनी डोळ्यासमोर ठेवला आणि भगवंताला त्यांनी आधी प्राधान्य दिलं आणि मग त्यांनी मोक्ष स्वरूपाची प्राप्ती करून घेतली. मुक्त होता येतं याच जन्मात. माझा प्रश्न आहे सगळ्यांच्या समोर, मुक्त होणं, माणूस मुक्त होतो की नाही होत? होतो ना? संशय आहे का? माणूस मुक्त होतो की नाही? होतो. जिवंत पण होतो का मेल्यावर? तुम्ही जुने ऐकणार आहात. जिवंत पण होतो का मेल्यावर होतो? जिवंतपणेच मुक्त होतो. मेल्यावर मोक्षाची कल्पना आपल्याकडे नाही. मुक्त मेल्यापाठी, मोक्ष मेल्यापाठी आमाशी होईल ऐसे म्हणते ते अतिमूर्ख. ती मूर्ख आहेत महाराज. मेल्यावर मुक्त होता येत नाही, जिवंतपणेच मुक्त होता येतं. मग जिवंतपणे मुक्त झालेलं कळतं का नाही कळत? कळतं का नाही कळत? अहो याची देही याची डोळा भोगमुक्तीचा सोहळा कळतं ना महाराज. मुक्त झालेलं कळतं ना. मुक्त होता येतं. मुक्त होणं म्हणजे काय ते ऐका. मृत्यू आणि मुक्ती याच्यातला फरक सांगतो. मुक्ती अभंग त्या प्रकारचा आहे ना, म्हणून मी तसं बोलतोय. मृत्यू आणि मुक्ती याच्यातला फरक सांगतो. लक्षपूर्वक झोपू नका बरं कोणी. झोपणारे कधी झोपतात हो? सकाळी 8 ते 10 कीर्तन ठेवा, झोपतातच ते. राऊत महाराज एकदा, रामभाऊ महाराज एकदा म्हणले सकाळी 6 ते 8 कीर्तन करायचं. काल यायचं. हो म्हणजे एवढ्या लवकर लोक येतील का? म्हणले ज्याला यायचं ते येईल, नाही तर नाही यायचे. आले महाराज लोक. पण त्याच्यात असे काही लोक सकाळी 6 ते 8 ठेवलं तरी झोपलेच काही. 8 ते 10 ठेवा तरी झोपतात. 10 ते 12 ठेवा त्याच्यात झोपतात. 12 ते 2 ठेवलं तरी झोपतील. झोपणारे झोपतातच. जड गेला काय करतील बिचारे? महत्वाचा मुद्दा आहे. त्यांच्या डोक्यात त्यांनी घुसलं, मग काय करणार आहे ते? झोप नाही येणार, मग काय होईल? जड जातं ना थोडंसं. पण मुद्द्यावर आलं की जड जात असतं. पण सावध व्हा, फार महत्वाचं सांगतोय तुम्हाला मी. मृत्यू आणि मुक्तीतला फरक सांगतो. मृत्यू म्हणजे काय हो?
आपल्या अंतःकरणामध्ये वासनांचा डोंगर गच्च भरलेला आहे. त्या वासना शिल्लक राहाव्यात आणि आयुष्य संपून जावं याचं नाव आहे मृत्यू. कसली तरी वासना शिल्लक राहावी. मग कागदावर लिहायला लावलं होतं ना काय काय पाहिजे, त्या सगळ्या वासनाच आहेत. मग हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, या सगळ्या वासना असतात आणि त्या आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. आणि त्या जर अपूर्ण राहिल्या आणि आयुष्य जर संपून गेलं की त्याला मृत्यू असं म्हणतात. आणि त्याच्या पुढचा मुद्दा आहे का, संसारात आहे आणि सगळ्या प्रकारच्या वासना संपून टाकलेल्या आहेत. कशाचीच वासना शिल्लक राहिली नाही आणि आयुष्य शिल्लक राहिलं, याला मुक्त म्हणतात. ही मुक्ती आहे. आपल्या मनाला प्रश्न विचारा, आपल्या मनात अजून काय आहे. जर कशाची वासना शिल्लक असली तर आपण बंधनात आहोत. आणि जिवंत असून जर सगळ्या प्रकारच्या वासना संपून गेल्या असल्या तर आपण या संसारात राहून जीवनमुक्त आहोत. महत्वाचा मुद्दा आहे. या संसारात राहून संसाराच्या कोणत्याच प्रकारच्या वासना अंतःकरणात जर शिल्लक राहिल्या नसतील तर तुम्ही संसारात राहून जीवनमुक्त आहात, जिवंत आहात आणि मुक्त झालेले आहात. हीच मुक्ती आहे. सगळ्या वासना संपून जाव्यात आणि आयुष्य शिल्लक राहावं. ज्या अर्थी आयुष्य शिल्लक आहे त्या अर्थी तो जिवंत आहे आणि जिवंत असून मुक्त झालेला आहे, त्याला जीवनमुक्त असं म्हणतात. मग संसारात राहून जीवनमुक्त झालेला आहे असा दिव्य आणि महापुरुष सापडणं सोपं नसतं. तो फार दुर्लभ असतो, फार दुर्मिळ असतो. तो सहजासहजी सापडत नाही. आपल्यासारख्याला तर कळतच नाही. न कळण्याचं कारण आपण जेव्हा त्याच्यासारखी होऊ तेव्हा तो आपल्याला कळेल. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळू. आपण मुक्त झाल्याशिवाय तुम्हाला मुक्त महात्मा कसा कळेल. म्हणून तो आपल्याला कळणार नाही. मग कळेल कोणाला, जे मुक्त झाले आहेत त्यांना कळेल, नाही तर सर्वज्ञ असणाऱ्या ईश्वराला कळेल. असं मुक्त होण्याकरिता आपण जन्माला आलेलो आहोत. आपला जन्म तेवढ्याकरिताच झालेला आहे. आपण त्याच्यातून बाजूला झालं पाहिजे. संसारात राहून सुद्धा जीवनमुक्त स्थिती प्राप्त कशानं प्राप्त होईल, काय केलं म्हणजे जीवनमुक्ती प्राप्त होईल, कशी मुक्त व्हाल, एकच साधन आहे. त्याचं नाव आहे भगवंताची भक्ती. तुम्ही जर भगवंताचे भक्त व्हाल, म्हणवा हरीचे दास, कंठात तुळशीची माळ धारण करा, कंठी मिरवा तुळशी व्रत करा, एकादशीचं व्रत करा, कंठात तुळशी माळ धारण करा आणि स्वतःला भगवंताचा दास म्हणून घ्या. आणि अशा पद्धतीने जर भगवंताची भक्ती तुम्ही स्वीकारली, त्याचा परिणाम काय होईल. पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते, स्थिर केली जयाचं पळ होती, सिद्धाननी लाविली पंथिका. तुम्ही फक्त भगवंताची भक्ती करा, हरिभक्ती परायण व्हा आणि भगवंताचं भजन करा शुद्ध अंतःकरणानं. वाचन नारायण 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 सतत म्हणत राहा. वाचन हरी 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 सदैव म्हणत राहा. असं म्हणल्यानं काय होईल, हरीशी करुणा येईल तुझी. तुला हरीला त्याने तुझी करुणा येईल. मग हरी काय होईल, तुला ज्ञान देण्याकरिता आपणची देव होय गुरु, तो गुरु रूपानं प्रगट होईल. मग काय करील, तो तुला बोध प्राप्त करून देईल. सत्य गुरु राये कृपा मज केले, अशी अवस्था प्राप्त होईल. त्यानं दिलेल्या बोधानं आणि स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होईल आणि त्या ज्ञानानं जे प्राप्त होईल त्याचं नाव आहे मोक्ष. आणि असा मोक्ष प्राप्त झाला की जीवनमुक्त स्थिती प्राप्त होईल. या जीवनमुक्तीपर्यंत जाण्याकरिता सगळ्यात मोठं साधन जर कोणतं असेल तर भगवंताची भक्ती. पण भक्ती केल्याशिवाय परमात्म्यापर्यंत जाता येत नाही. पण भक्तीच्या माध्यमातून संत महापुरुष संसारात राहून जीवनमुक्त झाले. जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन, जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन, जीवनमुक्त ज्ञानी मिळाले पाहून तरी देवतीर्थ भजन न सांगते, तरी देवतीर्थ भजन न सांडिते. जीवनमुक्त जरी झाले, ज्ञानी झाले आणि पावन जरी झाले तरी ते भगवंताचं भजन सोडित नाहीत. ते भगवंताचं भजन करतात. आता यांनी जे सांगितलं हे दुसरं भजन सांगितलं. भजनच आहे. मी 2 प्रकारची भजनं सांगतो बरं महाराज. तुम्हाला जीवनमुक्त होण्याकरिता पण भजन करावं लागेल आणि तुम्हाला जीवनमुक्तीचं सुख भोगण्याकरिता पण भजन करावं लागेल. जीवनमुक्त होण्याकरिता भजन करावं लागेल. मी आत्तापर्यंत जे सांगितलं ते भगवंताची भक्ती करा, भजन करा, तुम्ही जीवनमुक्त स्थितीपर्यंत जाल. आता जीवनमुक्त झाले म्हणजे काय झालं, तुमच्या सगळ्या वासना संपल्यानं आयुष्य शिल्लक राहिलं आणि आता उरलेल्या आयुष्यात तुम्ही काय करणार आहात. मग बीज आणि फळ हरीचे नाम. परत त्यांनी सुरुवात केली भगवंताच्या भजनाने आणि आता मुक्त झाल्यानंतर काय करणार आहात, परत भगवंताचं भजन. तुका म्हणे करा आयुष्याचे मोल, म्हणे करा आयुष्याचे मोल, तुका म्हणे करा आयुष्याचे मोल, नकावे बोल नामावी, नकावे बोल नामावी, नकावे
आयुष्याचं मोल करावं, सुरुवात भगवंताच्या नामाने करावी आणि शेवटही भगवंताच्या नामानंच करावा. म्हणून त्यांनी भगवंताचं नाम म्हणजे भक्ती, याला मुक्तीवरील भक्ती जाण. त्यांना जे सांगायची भक्ती ती मुक्तीवरील भक्ती आहे. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन या आपल्या हाती, रिघाला भक्तिपंथी जगा देतो, तो पण भक्तच आहे. तो जीवनमुक्त झालेला भक्त आहे. संसारात आहे, संसारात राहून जीवनमुक्त झालेला आहे आणि जीवनमुक्त होऊन भगवंताची भक्ती करतोय म्हणून भगवंताला प्रिय आहे. महाराज यावर हे पार्था जो माझे या भजनी असता तया ते मी माथा मुकुट करी. भगवान म्हणतो यावरही जो त्यांनी संसारात आहे आणि संसारात असून जीवनमुक्त झालेला आहे आणि जीवनमुक्त झाला म्हणजे काहीच कर्तव्य शिल्लक राहिलं नाही तरी माझी भक्ती करतोय, त्याला मी माझ्या डोक्यावरचा मुकुट करतो. हा त्यातला भाव आहे. देव स्वतः त्याला डोक्यावर घेऊन नाचतो. देवाला त्याच्याकडे त्यांनी महाराज अशा पद्धतीने धावत जावंसं वाटतं, देवाला त्याची भेट घेण्याकरिता जावंसं वाटतं. आणि म्हणून देव त्यांनी महाराज सदैव त्यांची इच्छा करीत राहतो. नावडे वैकुंठ शेषाचे शयन वैष्णव सदन आवड ज्या सुखा कारणे देव वेडा बनला, ज्या सुखा कारणे देव वेडा बनला. वैकुंठ सोडून वैकुंठ धन्य धन्य ते वैष्णव सदन, जेथे लक्ष्मी सहित सोबे नारायण सुखाकारणे देव वेडा भला, सुखाकारणे देव वेडा भला. वैकुंठ सोडून सदन राहिला, वा छान आहे ना. ऐकायला असं वाटतं असं म्हणत राहावं सारखं, आपण ऐकत राहावं. या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. का सुख भेटलं? ते भक्त झाले म्हणून. मग भक्त नाहीत का जगात? पण ते सामान्य भक्त नाही, ते संसारात आहेत आणि संसारात असून जीवनमुक्त झालेले आहेत आणि जीवनमुक्त होऊन भगवंताची भक्ती करत आहेत म्हणून देव त्यांच्या मागे धावतो. महाराज म्हणतात, म्हणा ना मग. संसारी सोनी जीवमुक्त भक्त हो, संसारी सोनी जीवमुक्त संसारी असोनी जीवनमुक्त भक्त. संसारात असून जर भक्त त्यांनी महाराज जीवनमुक्त असेल तर त्याचा हरिक देवाला वाटतं आणि देव त्याला भेटण्याकरिता येतो. एखादं उदाहरण सांगा. ते उदाहरण म्हणजे आपण ज्यांच्याकरिता जमा झालेलो आहोत, ज्यांच्याकरिता आपण सोहळा करतो आहोत, ते श्री संत सावता महाराज संसारात आहेत. संसारात असून जीवनमुक्त झालेले आहेत आणि जीवनमुक्त झालेले असून म्हणजे काहीच कर्तव्य शिल्लक राहिलं नसून भगवंताची भक्ती करतायत आणि म्हणून देवाला त्यांचं हरिक वाटतं. देवा ऋण होतं महाराज, ते ऋण त्यांनी महाराज होतं. तो भगवान त्यांची सेवा करण्याकरिता धावतो आणि म्हणून धावत त्यांच्या घरापर्यंत अशा पद्धतीने आला. जगप्रसिद्ध असणारं त्यांनी महाराज चरित्र सावता महाराजांचं. सावता महाराज आरण भेंडमध्ये जन्माला आले. आरण गाव श्रेष्ठ असणारे त्यांनी पावनभूमी आहे. धन्य ते आरण रत्नांची ते खान, जन्मला निधान सावतात. त्या आरण गावात सावता महाराजांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचं नाव त्यांनी महाराज परसोबा होतं. परसुमाळी असं त्यांनी असं त्या परसोबाच्या घरी त्यांनी महाराज सावतबांचा जन्म झाला. आणि मग भगवंताच्या भक्तीचा छंद लहानपणापासूनच त्यांनी लागला.
पण डोळस असणारी भक्ती ज्ञानी आहेत सावतोबा. त्यांना स्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि सगळा संसार नगण्य त्यांनी वाटलेला आहे. संसाराला त्यांनी मनुष्य सत्य समजतो म्हणून तर त्याच्या मागे पळतो. हे सांगणं फार सोपं असतं. कंबर बांधून लोकांच्या समोर सांगून छाप करून घ्यायला काय लागतं? थोडंसं जरा देवाने बुद्धी दिली, बोलायची कला प्राप्त झाली आणि थोडंसं जरा चांगलं त्यांनी चमचमीत बोलता आलं की लोक गुंगून जातात. सगळे लोक बोलायला काय लागतं? पण प्रॅक्टिकलच संसार सोडणं करिता तीर कापे महत्वाचं. बोल बोलायला सोपा वाटतो पण प्रॅक्टिकलात हे करायला फार कष्ट असतात महाराज. म्हणून संसारात राहून त्यांनी संसारापासून वेगळं जीवनमुक्त होणं तेवढं सोपं नसतं. त्याच्याकरिता तुम्हाला भक्त व्हावं लागेल. जो भगवंतापासून कधीच बी भक्त होत नाही त्याला भक्त असं म्हणतात. जो देव सोडून राहतच नाही त्याला देव त्याने महाराज चित्तात घर करून बसला असतो. देवा वाचून दुसरं काही दिसत नाही. देवा वाचून कशालाच महत्व देत नाही त्याला भक्त असं म्हणायचं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? तुम्ही देवाला महत्व देता का नाही? देवाला महत्व दिल्याशिवाय आले तुम्ही मंडपात. तुम्ही देवाला महत्व देता म्हणून तर इथपर्यंत आलात. माझा दुसरा प्रश्न विचारपूर्वक उत्तर द्यायचं. देवाला महत्व देता की नाही? देता. फक्त देवालाच देता का? इथं पॉइंट आहे. असं म्हणल्यावर लोक मनातले मनात खरं बोलतात पण काय करतील? काय कर नाहीलाच आहे ना महाराज. देवाला महत्व देत नाही असं नाही. आपण महत्व देतो ना पण फक्त देवालाच नाही देत, गबाळाला पण देतो. त्याला फक्त देवच पाहिजे असं नाही, त्याला गबाळ पण पाहिजे असतं. जया परमार्थाची चाड तिने सांडावे लेगाड, धरुणी भजनाची चाड, नित्य नेम आदरे. नित्यानं भजन केलं पाहिजे, नेमानं भजन केलं पाहिजे आणि आदरानं भजन केलं पाहिजे. याच्यात आदर शब्द काढायचा नाही त्याच्यातून. नाही तर नित्यानं भजन करणारे, नियमानं भजन करणारे लोक फार आहेत पण आदर नसला का फुगीरपणा निर्माण होतो. मी भजन करतो असा फुगीरपणा जर पोटात तयार झाला, मी भजन करतो, देव म्हणतो येऊच नको तो. तुका म्हणे नरकी झाली अभिमान तरी होय दान करवता तरी होय दान झाली अभिमान तरी होय दान करविता. होय दान करवता. अरे ज्ञानाचा गर्व झाला, ताठा निर्माण झाला तर तो त्याने अभिमान निर्माण होतो आणि तोच नरकात घेऊन जातो. म्हणून त्याने महाराज भजनाचा हो नाही तर कशाचा हो, ज्ञानाचा हो नाही तर पांडित्याचा हो, कशाचा अभिमान झाला की नरकातच नेऊन घालतो. म्हणून त्याने अभिमान घातक असतो, अभिमान वाईट असतो. महाराज भजन केलं पाहिजे, नित्यानं भजन केलं पाहिजे, नियमानं भजन केलं पाहिजे, गबाळ सांडून भजन केलं पाहिजे, गबाळाची अपेक्षा नाही केली पाहिजे. संसार करत असताना संसाराला लिगटला आणि मग जर भजन करीत राहिला तर मग तयाचे भजन भोगासाठी होईल. ते भोगासाठी भजन नाही, देवा करता भजन असतं. सावतबांचं भजन देवा करता होतं. ते ज्ञानी होते ना महाराज, त्यांना ज्ञान झालं होतं. भगवंतावर नितांत असताना प्रेम होतं. सावता महाराज त्यांनी भगवंताला स्वतःचं मालक समजत होते. त्यांची छोटीशी कन्या होती. त्या कन्येला त्यांनी महाराज अशा पद्धतीने समजून सांगत होते. मला वाटतं काहीतरी नागीताई नाव होतं का तिचं, नागूताई, अशी ते नागूताई. तिला समजून सांगत होते, ही जी शेती करतो ना बाळा आपण, हा जो मळा फुलवलेला आहे ना, हा मळा मालकांचा मळा आहे. मालकांचा मळा आहे आणि त्या मालकांनी आपल्याला इथं सेवा करण्याकरिता ठेवलेलं आहे. हे सगळे आपण मालकाची सेवा करतोय. हे सगळं मालकाचंच आहे. मालकच या रूपानं प्रत्यक्ष प्रगट झालेला आहे. कसा? कांदा, मुळा, भाजी, अवघी विठाबाई माझी, ही सगळी विठाबाईच आहे. सगळीकडे गच्च भरली अशी भावना आहे, दूर झाली. स्वतःच्या मनात पण आणि लेकराच्या मनात पण भरवतात. अशा छोट्या छोट्या ते पिक्चर सावता महाराजांचा काढले, त्यात त्या क्लिप आहेत छोट्या छोट्या अशा येतात कधी कधी. त्या आता मोबाईल मी वापरत नाही त्याच्यामुळे आता नाही, पण त्या ज्यावेळी पाहिल्या त्यावेळेस त्याच्यामध्ये खरंच अशी पाहायला मिळाली. सावतोबांना त्यांनी विचारायची ती नागूताई, ती म्हणायची आपले मालक कधी येणार आहेत? येतील ना मालक, त्यांना ज्या वेळेला वाटेल त्यावेळी येतील. आपण मालकावर कशी बळजबरी करायची? आपण कसा हट्ट करायचा मालकाच्या समोर की मालका तुम्ही आलंच पाहिजे? त्यांना ज्या वेळेला वाटेल, त्यांना आपली ज्या वेळेला भेटण्याची इच्छा होईल त्यावेळी येतील असं सांगायचे. आणि ती मात्र तयार व्हायची. पंढरपूरला वारकरी जायला निघाले की मग त्यांना सांगायचे, आमचे बाबा म्हणतात की आमचा मालक पंढरपूरमध्ये उभा आहे आणि तो त्यांनी महाराज आम्हाला सांभाळणार आहे आणि आम्ही त्याची शेती करतो आहोत, आम्ही त्याचा मळा फुलवलेला आहे. तुम्ही चालले पंढरपूरला, गेल्यावर मालकाला सांगा बरं तुमचा मळा फार छान फुललेला आहे आणि तुम्ही त्यांनी कधीतरी मळा बघायला येत जावं, असा निरोप छोट्याशा लेकरांना द्यावा. तिच्या मनावर ते बिंबवलं होतं की आपल्या सगळ्यांचा मालक तो विठ्ठल आहे, पांडुरंग परमात्मा विटेवरती उभा आहे.
आणि त्याचीच आपण त्यांनी महाराज सेवक आहोत, त्याचंच हे काम आपण अशा पद्धतीने करतो आहोत. त्याला ज्या वेळेला वाटेल ना त्यावेळेला तो आपल्याला निश्चित भेटेल, हा त्यातला भाव. मग आपण काय केलं पाहिजे? आपल्या जागेवर आपण बसलं पाहिजे. आपल्या जागेवर बसून आपलं काम त्यांनी महाराज इमानदारीने केलं पाहिजे. आणि हे काम करता करता त्या मालकाची आठवण केली पाहिजे, स्मरण केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे. वाचन नारायण नारायण म्हणलं पाहिजे. कुठपर्यंत? जोपर्यंत समाधी लागत नाही तोपर्यंत. सारखी नामाची समाधी, भगवंताच्या नामानं समाधी प्राप्त होणं काही सामान्य गोष्ट आहे का? आता मला हरिपाठातलं ते प्रमाण आठवत नाही. म्हणून समाधी लागते भगवंताच्या नामानं. अशी त्यांनी नामानं लागलेली समाधी श्रेष्ठ. कशानं समाधी लागते? योगानं लागते. नाही, समाधी हरीचे समसुख वेन, ते समसुख झाल्यावरची समाधी सांगितली. असू द्या, आता नाही आठवायचं काय, असं आठव म्हणलं की आठवत नसते ते. म्हणून त्यांनी नामानं समाधी लागते, ज्ञानानं समाधी लागते, योगानं समाधी लागते, तशी नामानं सुद्धा समाधी लागते. अखंड भगवंताचं नामचिंतन करायचं आणि समाधी स्थिती अशा पद्धतीने समाधी प्राप्त करून घेण्याकरिता योग्याला फार कष्ट असतात. लक्षपूर्वक काय कमी काय सांगतो ते. मनुष्य शरीर जे म्हणा, मानवी देह, या मानवी देहाचं वैशिष्ट्य आहे का, हे पॉवर स्टेशन आहे. याच्यामध्ये एक विषय समाधी शब्द आला म्हणून मला हे सांगायचं आहे. आता लक्षपूर्वक आहे का, योगी पुरुष समाधी लावण्याकरिता काय करतो? त्याला 8 अंगातून प्रवास करावा लागतो. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, मग समाधी. 8 अंग. त्याला त्याची जीवन ऊर्जा जी मूलाधार चक्रामध्ये असते, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, ज्याला मलमूत्र विसर्जनाची स्थान असं म्हणायचं, त्याला त्यांनी महाराज मानवी शरीरामध्ये संडास लघवीची जी जागा आहे त्याच्यामध्ये एक चरबट रेष आहे. त्या चरबट रेषेला शिवन असं म्हणतात. काय म्हणायचं? शिवन. आपण आईच्या गर्भात असताना खाली डोकं वर पाय केलेले होते. जसं पोतं त्यांनी महाराज पूर्ण भरल्यानंतर वरती त्याला काय करतात? शिवून घेतात. त्याला शिवन म्हणतात. तसं आपलं हे पोत आहे. आईच्या पोटात असताना खाली डोकं वर पाय होते, मग शिवून टाकायचं म्हणलं की त्या जागेवरती शिवलेलं आहे. तिथून सुरुवात आहे. तिथं एक चक्र आहे, त्याचं नाव आहे मूलाधार चक्र. ते पृथ्वी तत्वाचं आहे. त्याला 4 पाकळ्या आहेत. ते लाल रंगाचं आहे. त्याच्यावरती आलं की माकड हाडामध्ये आणि अशा पद्धतीने ओटीपोटाच्या मागच्या बाजूला एक चक्र आहे, त्याचं नाव आहे स्वाधिष्ठान चक्र. ते जलतत्वाचं आहे. त्याला 6 पाकळ्या आहेत. त्याच्यावरती आलं की मणिपूर चक्र, जे नाभिस्थानाच्या बरोबर मागच्या बाजूला आहे, त्याला मणिपूर चक्र म्हणतात. हे अग्नी तत्वाचं आहे. त्याला 10 पाकळ्या आहेत. त्याच्यावरती आलं की हृदयस्थानामध्ये अनाहत चक्र आहे. ते वायू तत्वाचं आहे. हे पाठीच्या मणक्यात आहेत. पहिलं मेरूचे शिखरी एक योगी निराकारी, ते वर्णन ते आहे. मला दत्तप्रभूंचं वर्णन आपण करतो की नाही, ते हा मेरू त्यांनी मेरुदंड म्हणतात त्याला, पाठीच्या कण्याला. लक्षपूर्वक आहे का? आणि त्या मेरुदंडाच्या शिखरावर एक परमतत्व वास्तव्य करत आहे. त्याचं वर्णन चाललेलं आहे. मी तुम्हाला मणिपूर चक्रापर्यंत आणण्याच्यावरती अनाहत चक्र आहे. ते वायू तत्वाचं आहे. त्याला 12 पाकळ्या आहेत. त्याच्यावरती आलं की कंठस्थानामध्ये विशुद्ध चक्र आहे. हे त्यांनी महाराज आकाश तत्वाचं आहे. त्याला 16 पाकळ्या आहेत. त्याच्यावरती आलं की 2 भुवयांच्या मध्ये एक आज्ञा चक्र आहे. ते 2 पाकळ्यांचं आहे. तिथं शक्ती तत्व वास्तव्य करतं. आणि त्याच्यावरती गेलं की या मस्तक स्थानावरती सहस्त्रदल कमल आहे. त्याला हजारो पाकळ्या आहेत. ते परमात्मा तत्वाचं आहे. किती तत्व मी तुम्हाला सांगितले? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, हे पंचतत्व झाले. प्रकृती आणि परमात्मा किती झाले? 7. हे काय, हे कशातलं सांगितलं? या पिंडातलं सांगितलं. पिंडात आणि ब्रह्मांडात सारखंच आहे. पिंडी देहस्थिती आणि ब्रह्मांडी पसारा. म्हणून त्यांनी पिंडी ते ब्रह्मांडी हा शब्द सगळ्यांनी ऐकला. म्हणून याच पिंडात राहून भगवंताचं चिंतन करून तुम्हाला ती ऊर्जा, जीवनी शक्ती ऊर्ध्व करीत त्यांनी सहस्त्रदल कमलापर्यंत नेता येते. ज्या वेळेला ही शक्ती ऊर्ध्व होऊन सहस्त्रदल कमलापर्यंत जाते त्यावेळेला त्याला समाधी लागत असते. या अभंगात समाधी शब्द आलेला आहे आणि त्या समाधीत तल्लीन झालेल्या आहेत. पण ही समाधी भगवान नारायणाच्या नावाची समाधी आहे, हे मला सांगायचं. सावतोबा त्यांनी महाराज आपल्या मुलीला उपदेश करतात, पत्नीला उपदेश करतात, सगळ्या जगाला उपदेश करतात. ते म्हणतात, मी वैकुंठात जाणार नाही, मी पंढरीला जाणार नाही. मग वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी, तिथला देवच इथं आम्ही त्या अशा पद्धतीने घेऊन येऊ. कशाच्या बळावर? भगवंताच्या नामचिंतनाच्या बळावर. म्हणून देव त्या प्रत्यक्ष खाली येऊ शकतो. म्हणून भगवत नामचिंतनाची समाधी तिथं मूलाधार चक्रामध्ये एक नाडी आहे, त्याचं नाव आहे ब्रह्मनाडी. त्या ब्रह्मनाडीच्या अंतर्गत असतात 3 नाड्या, इडा, पिंगला आणि सुषुम्ना, अशा 3 नाड्या असतात.
मग काय होतं, योगी ज्यावेळेला साधना करतो तो वज्रासनात बसतो, गुदद्वाराला टाच लावतो, मग त्यांनी वरतून जाणारा प्राण आणि खाली जाणारा आपान, काय होतं, आपान वायू खाली जायचा बंद होतो, तो ऊर्ध्व होतो, आणि वरतून येणारा प्राण, त्या प्राण आपानाचं घर्षण होतं, भयंकर ऊर्जा निर्माण होते, मग ती कुंडलिनी शक्ती त्या मूलाधार चक्रात राहते, ती घाबरते, दोघांना परत फिरा म्हणते, ते परत फिरत नाही, मग ती घाबरून त्यांनी महाराज एका नाडीत प्रवेश करते, त्याला सुषुम्ना नाडी असं म्हणतात. त्या सुषुम्ना नाडीमध्ये ती घुसली की मग एका एका चक्राचं भेदन करते, आणि त्या चक्राचं भेदन करून ती सहस्त्रदल कमलापर्यंत जाते, आणि मग त्यांनी त्या परमात्म्याचं त्या शक्तीचं अशा पद्धतीने मिलन होतं. याला शिवशक्ती समावेशन असं म्हणतात. ही प्रक्रिया आहे, फार महत्त्वाचा विचार आहे महाराज. तुम्हाला आतापर्यंत बरा होता, आता हे असं सांगायला लागला, आता काय करायचं. मला विषय त्या प्रकारचा चिंतनाकरिता समोर आहे, आणि म्हणून मला त्याच पद्धतीने तुमच्या समोर बोलायचं आहे. मग योगी पुरुषाला हे अशा पद्धतीने करून तिथपर्यंत जावं लागतं, पण भक्ताला मात्र यातलं काहीच करावं लागत नाही. भक्तानं फक्त नामचिंतन करावं लागतं, आणि अशा पद्धतीने तो नामचिंतन करायला लागला की या सगळ्या प्रक्रिया आपोआप घडतात, आणि त्याची शक्ती त्यांनी ऊर्ध्व होते. तुकोबराय त्यांनी म्हणतात, पांडुरंगे सत्य केला अनुग्रह, निरसोनी संदेह बुद्धिभेद, जीव शिवा सेज रचिली आनंदे, आवटावी पदी आरोहण. आवटावी म्हणजे आऊट शब्द कळतो तुम्हाला. आऊट म्हणजे आऊट डोक्यात गेलेलं नाही. आऊट म्हणजे 3.5 आहे की नाही, पुढे आऊट की दीडकी होती की नाही, 3.5 म्हणून आऊट हात का मानव दे, आउट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, आउट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया, भजमन नारायण भजमन नारायण, ओ भजमन नारायण, भजमन नारायण 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 नारायण. आऊट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, अरे खाया पिया सुख से सोया. काय केलं, फक्त खाल्लं पिलं आणि झोपला. खाण्याकरिता जीव जातो लोकांचा, झोपण्याकरिता मस्त टेचित राहायचं. असं होतं ना महाराज ते. याच्याकरिताच जन्माला आला असं वाटतं लोकांना. जाऊ द्या, मला ते नाही सांग, तिकडे गेले की जास्त लांब जाईल ते. आऊट शब्दावरून चाललं होतं. आऊट म्हणजे डोक्यात गेलेलं नाही. आऊट म्हणजे 3.5. ती कुंडलिनी 3.5 वेटोळे घालून बसलेली आहे, तिला आवटावी म्हणतात, आणि ती सहस्त्रदल कमलापर्यंत जाते, मग समाधी लागते. पण ते योगी पुरुषाला जाणीवपूर्वक प्रक्रिया त्याला 3 प्रकारचे बंध करून करावी लागते. त्याला मूलबंध, जालिंदर बंध, वडियान बंध असे बंध करून मग तिथपर्यंत त्याला जावं लागतं. पण जो भगवंताचा भक्त आहे त्याला मात्र हे करावं लागत नाही. तो काय करतो, तो भगवंताच्या नारायणाचं नाव घेत राहतो. मला त्यानं 2 त्याच्या गोष्टी घडतात. एक तर त्या नारायणाच्या नावानं तो जीवनमुक्त होतो. नारायण नामे हो जीवनमुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती. त्याच्या नावानं ज्ञान प्राप्त होतं, मुक्त होतो. आणि त्या नारायणाच्या नावाचं जर चिंतन करीत राहिला तर त्याला समाधी पण लागते. पण सावता महाराज काय करत होते, त्या नारायणाच्या नावाचा उच्चार करत होते. सदैव त्यांनी नारायणाचं नाव मुखामध्ये अशा पद्धतीने आहे. त्याचं अखंड चिंतन त्यांनी महाराज घडतंय. अखंड चिंतन विठोबाचे, त्याची आठवण करतात, आणि त्याची आठवण करता 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 त्या चिंतनामध्ये तल्लीन होत आहेत. डोळे बंद आहेत, भगवंताला हृदयामध्ये अशा पद्धतीने आठवतायत. डोळे अर्धोन्मिलित त्यांनी अशा पद्धतीने झालेले आहेत. अशी अवस्था त्यांनी महाराज प्राप्त होते. आणि त्या चिंतनामध्ये चिंतने तद्रूपता. आता तुमची समाधी आहे, समाधी हरीची समसुखे होईल, समसुख झाले आणि हरीच्या नावाची समाधीच लागली. अशी अवस्था त्यांनी महाराज तयार होते. या स्थितीत कायमस्वरूपी सावता महाराज आहेत. महाराज चांगले डॉक्टर होते सावता महाराज. त्यांना आयुर्वेदाचं चांगलं ज्ञान होतं. कोणी आजारी पडला की आवर्जून त्यांना बोलवण्याकरिता येत होते. लोक असे भामटे असतात महाराज, जोपर्यंत आपलं काम असतं तोपर्यंत फार छान बोलतात, आणि नंतर त्यांनी महाराज त्यांची जात सुद्धा दाखवतात. हा महत्वाचा मुद्दा आहे. खोटं सांगत नाही मी तुम्हाला. ज्यावेळेला लोकांना गरज होती सावता महाराजांची त्यावेळेला फार राबून घेतलं लोकांनी सावता महाराजांकडून. फार सेवा करून घेतली. कोणी आजारी पडला की पहिले सावतोबांच्या घरी, आणि चला ना फार त्यांनी मनुष्य आजारी आहे. पण तेच लोक कसे फिरले बघा, जे छान म्हणतात ना. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्याकडे काहीतरी जोपर्यंत आहे ना मगाचं ते नाही का शीत तिथं भूत असं म्हणतो ना, तसं तुमच्याकडे काही जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला फार छान म्हणतील. तुमचे गुण जोपर्यंत दिसतात तोपर्यंत तुम्हाला फार छान म्हणतील, फार कौतुक करतील. पण ज्या दिवशी तुमच्या अंगातला एखादा दुर्गुण त्यांच्या डोळ्यासमोर येईल त्यावेळेला तुम्हाला त्यांनी वाईट म्हणण्याकरिता लोक रोजाना आणावे लागणार नाहीत. जे तुम्हाला छान म्हणत होते तेच सगळ्यात आधी तुम्हाला त्यांनी घाण म्हणायला तयार होतात. फक्त लक्षात ठेवा मी काय सांगतो ते. मग तेच त्यांनी येत असतात.
म्हणून सावताबानी फार सेवा केली, समाजाची देव समजून सेवा केली. अरे ज्याला कांद्यात विठ्ठल दिसत होता, मुळ्यात विठ्ठल दिसत होता, भाजीत विठ्ठल दिसत होता, त्याला माणसात विठ्ठल दिसत नसेल काय? त्याला कानाकानात त्यांनी परमात्मा दिसत नसेल काय? म्हणून त्यांनी सगळीकडे त्यांनी महाराज परमात्मा जन विजन झाले आमा, जन विजन झाले आमा, विजन झाले आमा, जन विजन विठ्ठल नामा प्रमाणे, विठ्ठल नामा प्रमाणे, जन विजन जनविजन झाले आम्हा, विठ्ठल नामा प्रमाण. सगळीकडे पाहे तिकडे मायबाप, विठ्ठल आहे रखुमाई, सगळीकडे विठ्ठल रखुमाई डोळ्यासमोर दिसायला लागली. अशी अवस्था सावताबांची आहे. प्रत्येक त्यांनी जीवमात्रात परमात्मा त्यांनी ज्ञान झाले नाही, म्हणून त्यांनी बहुनाम जन्मनामांते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. म्हणून सगळीकडे परमात्मा असा भाव त्यांच्या अंतकरणात आहे. दृढ असणारे भगवंताचे भक्त आहेत आणि आंधळी भक्ती नाही, डोळस भक्ती आहे. हा महत्वाचा विचार आहे. एकच गोष्ट फक्त घडली. फार चांगले सावतोबा, फार त्यांनी सर्व लोक मान मर्यादा त्यांनी प्राप्त करून देत होते. शेतात म्हसोबा होता, तो मध्येच होता. शेती करायला थोडंसं जरा वावगताने होत होतं. मग काय केलं पाहिजे? मध्येच त्यांनी म्हसोबा आणि त्याच्या अवतीभोवती झाडाने वसवा झालेला आहे. त्यापेक्षा हाच देव जर त्यांनी उचलला आणि थोडासा बांधाच्या कडेला नेऊन ठेवला तर शेती तरी थोडी सुरळीत करता येईल असा विचार मनात केला. आणि तो म्हसोबा उचलला आणि बांधावर नेऊन ठेवला. जसाच बांधावर ठेवला तसा तार्किकाने लगेच ताबडतोब डंका वाजवायला सुरुवात केली. ते काय सावता महाराज म्हणत होते का सावतोबा म्हणत होते का काय? फार आदरानं सावत्याने देव हलवला. काय शब्द आहेत? सावत्याने देव हलवला. जसा देव हलवला डंका वाजायला लागला आणि कर्मधर्म संयोगानं कावळा बसायला आणि फांदी मोडायला एकच वेळ झाली. आणि त्या परिसरामध्ये एक रोग आला पटकीचा. पटापट लोक त्यांनी मरायला लागले. लोकांमध्ये चर्चा सुरू झाली. सावता महाराजांनी देव हलवला आणि म्हणूनच रोग आला. चांगलं म्हणत होते सावता महाराजांना, फार चांगलं वैद्य समजत होते, फार प्रेमानं त्यांच्याकडे पाहत होते, आदर देत होते, कौतुक करत होते, फार छान म्हणत होते. तेच लोक आता प्रचार करायला सगळ्यात पुढे होते. ते म्हणले बघा असं काही भक्त असतो का? यानं देव हलवला, यानं असं केलं. काही असे त्यांनी महाराज हे बघा, एखादा माणूस जर फार चांगला म्हणून सगळ्या लोकांमध्ये गणला गेला की त्याची ईर्ष्या करणारे, त्याचा द्वेष करणारे, त्याचा मत्सर करणारे सुद्धा तेवढेच तयार होतात. मग ते त्यांनी उफाळून ते वाटच बघून असतात. याचं कुठं चुकतं, ते चुकलं की धरतात, की धरलं की लगेच बोभाटा करण्याकरिता सगळ्यांच्या आधी तयार असतात. असे 4-2 त्यांनी तयार झाले आणि डायरेक्ट सावता महाराजांवर अटॅक केला. महाराज काय अटॅक केला माहिती आहे? त्यांचं पीक जाळलं सगळं आधी उभं. नंतर घर त्यांनी महाराज जाळलं. त्याच्यानंतर जी विहीर होती, ज्या पाण्यावर त्यांनी चाललं होतं, विहीर बुजून टाकली आणि सावता महाराजांना बेदम मार दिला. इतकं मारलं, फक्त मरू दिलं नाही, इतकं मारलं. उठून बसता येत नव्हतं, चालता येत नव्हतं. अशी अवस्था सावता महाराजांची लोकांनी केली महाराज. आणि अशा स्थितीमध्ये असणारे सावता महाराज, पण तरी सुद्धा त्यांनी महाराज कोणी जवळपास एखादा मनुष्य आजारी पडलाय आणि तो फार अत्यावस्था आहे असं कळालं की त्या अवस्थेत सुद्धा उठायचं आणि उठून आपली ती पिशवी घ्यायची आणि त्याच्यावर उपचार करण्याकरिता त्याच्या घरापर्यंत स्वतः जायचं. हे संत हृदय आहे. मृद सभाय नवीनीत तैसे सजनाचे चित्त, जाती अपंगिता नाही, जाती अपंगिता नाही, त्याची धरे जे कारण तोच साधू ओळखावा. खरं तर हाच साधू आहे ज्या म्हणजे रंजले गांजले जसे असतील तसे हृदयाला लावले, तोच खरा साधू आहे महाराज. म्हणून मला एक कौतुक वाटतं, सांगू का?
9 वाजून गेलेले आहेत आणि तरी पण महाराज प्रमाण देत आहेत. म्हणजे गाणाऱ्या लोकांना असं वाटतं, बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं की हे लवकर आता आवरून घेतलं पाहिजे, टाईम संपून गेला. एका ठिकाणी गाणाऱ्यांपैकी असा एक मनुष्य मी पाहिला, घड्याळाचा काटा झाल्याबरोबर टाळ ठेवून दिला. खरं सांगतो मी तुम्हाला, फार चांगला गायक होता. घड्याळाचा काटा पुढं ढळाला, लगेच टाळ ठेवून दिला, तिथं सुद्धा नाही बसला, निघून गेला. निर्धारित वेळ संपली, मी चाललो. म्हणजे सगळ्यात आधी घाई कोण करतात? गाणारी मंडळी. त्यांना कळत नाही का 9 वाजून गेलेले आहेत म्हणून, तरी प्रमाण देत आहेत. एक प्रमाण द्यायचं म्हणजे 2 मिनिटं तरी जातील की नाही, तरी प्रमाण देत आहेत म्हणजे तुम्ही घाई करीत नाहीत. धन्यवाद. खरं सांगतो. आणि दुसरी घाई असते लोकांना, त्यांना घरी जायची घाई असते, त्या घरी जाण्याच्या आधी जेवायची घाई असते. बरोबर 8:45 दरम्यान मंडप भरतो. ज्याला कीर्तन ऐकायचं असतं ना, तो बरोबर त्यांनी 6:45लाच येतो, तो नंबर लावून बसतो. आणि बाकीचे सुद्धा त्यांनी येतात लवकर. बरोबर येऊ द्या, माझा राग आला तर मरू द्या. काय करतील करून करून हे लोक म्हणतील पुढच्या वर्षी हे खत बोलवीत जाऊ नका, खराब आहे असं म्हणतील. याच्यापेक्षा काय म्हणतील? माझं काय पडलं त्याच्या वाचून? ते जसे घरी बसून भजन करीत होते तसं मी घरी बसून भजन करू शकतो. मला तुमच्याकडून काय मागायचं? मला तुमचं धन मागायचं का मान मागायचं? मी कशा करता 8 तास करतोय? आणि एक शब्द बाजूला काढून दाखवा माझ्या बोलण्यातलं, काय चुकीचं बोललो मी. इथपासून तिथपर्यंत कीर्तनातलं एक शब्द तू अवांतर बोललास म्हणून दाखवा मला. मी सगळं तुमच्या हिताचं सांगतोय. मग हिताचं जर गोड लागत नसेल तर मग कशाला सांगायचं? उभ्या बाजारात कथा हेतून आवडे पंढरीन. आता भागवतात सांगितलंय, अभक्तांस्तांश विज्ञाय नददवस कथामृतम. ही कथा अभक्तांना द्यायची नाही, ही भक्तांना द्यायची. फार महत्वाचा विचार आहे. म्हणजे मी आता हनुमंताच्या शेपटीसारख्या लांबवीत राहीन असं नाही. मला काही मुद्दे स्पष्ट तुमच्या समोर. अभंग फार गोड आहे महाराज. बघा, जीवनमुक्त शब्द सांगण्याकरिता मला फार फिरून यावं लागलं. आणि तो नुसता जीवनमुक्त नव्हता सांगायचा, संसारात असून जीवनमुक्त सांगायचा होता. आणि फक्त संसारातला जीवनमुक्त नाही, तो संसारात आहे, जीवनमुक्त आहे आणि भक्त आहे. हे फक्त भक्त झाला एवढंच नाही सांगायचं, आणि तो संसारात राहून जीवनमुक्त होऊन भक्त झाला म्हणून देव धावत आला, हे सांगायचं. फार महत्वाचा मुद्दा. अभंग किती गोड आहे बघा ना तुम्ही. सावतोबा संसारात आहेत, संसारात असून जीवनमुक्त आहेत, आणि जीवनमुक्त असून भगवंताची भक्ती करतायत. त्यांचा अधिकार फार वाढलेला आहे. त्याचा परिणाम काय झाला असेल तर देव स्वतः धावत आला असे धावत तया भेटी. देव भेटण्याकरिता आला. असं काय होतं देवानं भेटण्यासारखं त्यांच्याकडं? त्यांना भगवंताच्या नामचिंतनानं समाधी लागत होती. ही महत्वाची गोष्ट आहे. एवढी त्यांनी अवस्था लोकांनी केली वाईट, तरी सुद्धा भगवंताचं नाव सोडलं नाही महाराज. मग वैकुंठातला देव त्यांनी कीर्तनात उभा करीन एवढं सामर्थ्य त्यांनी सावतबांच्या अंगात आहे. एवढं प्रेम अंतकरणामध्ये भगवंताविषयीचं उफाळून आलेलं आहे. लोकांनी मारलं तरी त्यांची सेवा करण्याकरिता जातात, त्याच्याकरिता त्यांच्या अंतकरणात प्रेम आहे. प्रेम म्हणून सावता सागर प्रेमाचे आगर. तो प्रेमाचा आगर आहे. एक एक संत एका गोष्टी करतं. ज्ञानोबराय म्हणजे मूर्तिमंत ज्ञान, नामदेव महाराज मूर्तिमंत भक्ती, नाथ महाराज मूर्तिमंत शांती, तुकोबराय मूर्तिमंत वैराग्य, सावता महाराज मूर्तिमंत प्रेम. बस, सावता महाराज म्हणजे प्रेमाचा अवतार आहे. हे प्रेम सावता महाराजांच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाले. हेच ऐकण्यासारखं आहे. आजच्या दिवशी त्यांच्याविषयी हेच बोललं पाहिजे. प्रेम आहे म्हणून तर जात होते. कोणाचा अनुमान केला नाही, कोणाचा रागराग केला नाही. लोकांनी अनिका न लगे रुसावे बहुता, आपल्या संचिता वाचून या. परत उभं करण्याचा प्रयत्न केला, देवाचा मळा उभा करायचा, परत जाळला लोकांनी, तरी सुद्धा विहीर खांदायला लागले. कसं पाणी? दोघंच पती पत्नी आणि ती छोटीशी लेक त्यांनी महाराज सेवा करते आहे. ती विहीर फोडायचं काम परत सुरू केलं. पाणी कुठून येईन? भगवंताला घाम फुटला, घाम. ज्यांनी त्रास दिला होता पंढरपूरच्या वारीला गेले होते, आणि वारीला बारी लागून त्यांनी अशा पद्धतीने देवाच्या दर्शनाला गेले. त्यांना देव दिसायचा बंद झाला, देवच दिसेना महाराज. ज्यांनी छळ केला होता ते त्यांनी महाराज देवापुढे गेले, देव दिसायचा बंद झाला. नामदेव महाराज आले स्वतः. म्हणे काय झालं? अहो हे सगळे मंदिरात आले म्हणले पण यांना देव दिसत नाही. नामदेव महाराजांना आश्चर्य वाटलं, का दिसत नाही? मग कळालं हे सावतबांचा अपराध करून आलेले आहेत. आरणगावची मंडळी आहेत आणि सावतबांचा अपराध करून आलेले आहेत, आणि म्हणून देवानं यांच्यापासून लपायचं ठरवलं. अशा लोकांना मी भेटणारच नाही, दिसणार सुद्धा नाही. देव त्यांनी लपला. आणि सावतबा तर विहीर खांदतायत. आता काय केलं पाहिजे? दरदरून घाम आला देवाच्या अंगाला. जी त्यांनी महापूजा सुरू झाली ते सगळं महापूजेचं पाणी आणि सावतबाच्या विहिरीत चिळकंड्याच उडायला लागल्या. सगळी विहीर त्यांनी अशा पद्धतीने गच्च भरली. देवानं तरतूद केली. पंढरीचं पाणी आरणगावला जात आहे, अजून विहीर साक्षीदार आहे महाराज ती. हा महत्वाचा विचार आहे. एवढं सामर्थ्य सावता महाराजांचं आहे. परत एकदा मळा फुलवला
आणि तो मळा फुलून भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन झाले. किती तल्लीन त्यांनी अशा पद्धतीने असावं. अरे समाधीच लागली नारायणाच्या नावाने. नारायण नारायण अखंड त्यांनी महाराज वाचन म्हणत राहिले. डोळे बंद केले. उन्मलित असणारी स्थिती डोळ्याची त्यांनी झालेली आहे आणि समाधीचं सुख अशा पद्धतीने प्राप्त झालेलं आहे. या स्थितीत सावता महाराज जाऊन पोहोचले. नाथ महाराज वर्णन करून सांगतात. तलीने वाचे नारायण समाधी सुखे तलीने वाचे नारायण समाधी सुखे तलीने वाचे नारायण समाधी सुखे तलीने वाचे नारायण नयन समाधि सुखे समाधि सुखे समाधि सुखे नारायण एवढे कष्ट सहन करून सुद्धा परत एकदा हरीचा मळा फुलावला महाराज आणि मग भगवंताच्या चिंतनात मस्त झाले. एकच साधन आहे हरीचं नाम. नारायण 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 नामे हो जीवनमुक्त. मस्त जीवनमुक्त स्थिती प्राप्त झालेली आहे. नारायणाच्या नामानं त्यांनी समाधी साधलेली आहे. उन्मलन डोळ्याचं आपण डोळे बंद करून त्यांनी बसलो आणि भगवत चिंतन लागले की आपोआप त्यांनी डोळे अर्धोन्मिलित होतात. जो साधना करतो त्याला माहिती आहे. म्हणून तर त्याच्याकरिता तुम्हाला मी साधना पण सांगितली. कठीण आहे, कीर्तनात सांगण्याचा विषय नाही तो. तुम्ही 6वा अध्याय बघा ज्ञानेश्वरीतला कुंडलिनी योग त्याच्यात सांगितलं. लोकांना ते आवडत नाही. लोक सारं त्यांनी सांगतील फक्त 6व्या अध्यायावर काही प्रवचन कोणी करीत नाही. काही त्याच्यामध्ये हे सगळं गच्च भरलेलं आहे. कोणाला काय पडलं त्याच्या वाचून कोण आज साधना करतो. पण हे साधनेचं फळ आहे म्हणा. तुम्ही सावतोबांची समाधी बघा कशी सांगली नामदेव महाराजांनी. ते म्हणले त्यांनी पहाटच्या वेळेला अशा पद्धतीने नवजरे देह झाला शे संतप्त अशी त्यांनी स्थिती झाली. मग पुन्हा त्यांनी महाराज समाधी साधली. डोळे बंद करून घेतले. असं वर्णन त्यांनी नामदेव महाराजांनी त्या समाधीच्या अभंगांमध्ये केलेलं आहे. मग त्याने ती साधना केलेली आहे आणि अशा पद्धतीने भगवंताचं चिंतन करायला लागले. मग मात्र त्यांनी महाराज सगळेच वारकरी पंढरपूरला जमा झाले होते. सगळ्या वारकऱ्यांचा जल्लोष त्यांनी होता. ज्ञानोबराय आले होते. नामदेव महाराज होते. ज्ञानी नाम भक्त त्यांनी सगळेजण होते. सावतोबा मात्र आपल्या घरी त्यांनी भगवंताचं चिंतन करत होते. देवाला असं वाटलं की हे सगळे मला भेटले. याच्यात सगळ्यात प्रेमाचा भक्त जर कोण असेल तर सावता आहे. म्हणून तर शिरोमणी म्हणतात. देवाच्या शिरावरचा मस्तकावरचा मनीच आहे. त्याला भेटायला गेलं पाहिजे. म्हणून देव त्यांनी महाराज अशी अवस्था पाहून संसारात आहे, जीवनमुक्त आहे, माझी भक्ती करतो आहे, भेटायला गेलं पाहिजे. म्हणून तर आला भेटण्याकरिता धावत आला आणि पाहिलं तर काय आहे तर ते त्यांनी नारायण मुखानं त्यांनी म्हणता म्हणता समाधीस्थ झाले आहेत. नेत्र त्यांनी उन्मिलित अशा पद्धतीने झालेले आहेत. अशा अवस्थेत गेलेले आहेत. मग भगवंताने विचार केला मी तर आलेलो आहे आणि सावता तर समाधीस्थ झालेला आहे. मग काय केलं पाहिजे. आता मी आलो हे कळालं पाहिजे ना. मग त्याला जाणीव करून देण्याकरिता मस्तकावर हात ठेवला आणि सावध होण्याकरिता देव त्यांनी सांगायला माथा ठेवून हात केला सावधान. 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 वेद नारायण सावधान. देव नारायण सावधान. समाधी सुखे तल्लीन वाचे नारायण. समाधी सुखे तल्लीन वाचे नारायण. जगाचा मालक सावतोबान करता धावत आला महाराज. अख्खी वारी उरकली आणि सगळं आवरल्यानंतर त्यांनी सावतोबांच्या भेटीकरिता देव स्वतः आला. सावतोबा पंढरपूरला जात नव्हते. कधी देव पाहिला नसेल का. पंढरीचा देव पाहिला म्हणून तर त्याचं वर्णन करून सांगतात ना. ते गेलेच नाही पंढरपूरला. काही लोक म्हणतात कधी गेलेच नाही सावता महाराज पंढरपूरला. असं नाही महाराज. म्हणून त्यांनी आपण जसे पंढरपूरला जातो पंढरपूरला गेलंच पाहिजे असं त्यांनी म्हणतो. अशा रीतीनं पंढरपूरला ते जात नव्हते. पण पंढरपूरला जातच नव्हते हे म्हणायचं नाही. त्यांना तो त्यांचा आराध्य देव आहे. ते त्याला मालक समजतायत.
त्याचाच मला मी फुलवतोय असं म्हणतायत. म्हणून ठाईचं वय सोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळ बाबा. संसारात राहून भगवंताचं भजन करतात, हे त्यातलं वर्म आहे. नंतर अभंगाची सुरुवातच आहे संसारी असोनी जीवनमुक्त. म्हणून संसारात असून जीवनमुक्त भक्त आहेत, ते भगवंताची भक्ती करतायत. देवाला डोळ्यासमोर त्यांनी साठवत आहेत. देवाला त्यांच्याकडे जावं असं वाटलं. आपल्या कीर्तनाची सुरुवात इथूनच होती, की आपल्याला देवाकडे का जावं लागतं आणि देव आपल्याकडे का येतो हे सांगता सांगता सुरुवात केली होती ना. उपक्रम करताना असाच होता. म्हणून त्यांनी ज्याला स्वतः करता भक्ती करायची त्याला देवाकडे जावं लागतं, आणि जो देवाकरता देवाची भक्ती करतो देव त्याच्याकडे येतो. सावतोबांची भक्ती स्वतः करता नाही, सावतोबाची भक्ती देवाला प्रसन्न करण्याकरता. मग देवाला प्रसन्न करण्याकरता जो भक्ती करतो देवाला त्याच्याकडे यावंच लागणार. त्याच्यामुळे आला, आणि आल्यानंतर पाहिलं तर समाधी लागलेली आहे. मग काय करायचं? मस्तकावर हात ठेवला, माथा ठेवणे हात केला सावधान. आता हा सावधान शब्द पुढे जोडायचं. माथा मस्तकावर हात ठेवला आणि काय केलं? वदे नारायण सावत्याशी सावधान. हे सावता सावध हो, मी आलेलो आहे, सावधान होऊन माझ्याकडे बघ. असं म्हणल्याबरोबर त्यांनी महाराज सावतोबांची समाधी त्यांनी मोडली, आणि डोळे उघडून पाहिल्याबरोबर जो हृदयात होता ना तोच बाहेर उभा राहिलेला दिसला. बाहेर धाकुटी मूर्ती उभा, साठविला राहे हृदय संपुष्टी. बाहेर धाकुटी मूर्ती उभा, तोच डोळ्यासमोर प्रत्यक्ष उभा आहे. भांबावलेला आहे, गडबडलेला आहे, घाबरलेला आहे, डचकलेला आहे. अशी सगळी अवस्था पांडुरंगाची आहे. तो त्यांनी असा घाबरून त्यांनी सावतोबांकडे पाहतोय. देवा काय झालं तुला? एवढा कशाने घाबरलास? का बर थरथर कापतोस? काय सांगू म्हणले सावतोबा, मी तुमच्या भेटीकरिता यायला निघालो, आणि जसाच मी तुमच्या भेटीकरिता आलो माझ्या मागे त्यांनी महाराज एक चोर आलेला आहे. येता तुझे भेटी चोर मागे आला, येता तुझे भेटी चोर मागे आला, येता तुझे भेटी चोर मागे आला, येता तुझे भेटी चोर मागे आला. लपवी मजला लवला, लपवी मजला लवला, समाधी सुखे तल्लीन वाजे नारायण, समाधी सुखे तल्लीन वाजे नारायण, वाजे नारायण. येता तुझे भेटी चोर मागे आला, लपवी मजला लवलाही. सावतोबा, मी तुम्हाला भेटायला आलो खरा, पण भेटायला येत असताना माझ्या मागे चोर लागलेला आहे, आणि मला लपून बसायचं, मला त्या चोराची फार भीती वाटते. असंच झालं होतं. सगळी वारी आटोपली, आणि लहुळ नावाचं गाव आहे, तिथं मोडलीम त्यांनी फाटा, लहुळ त्यांनी आपण म्हणतो की नाही, त्या लहुळमध्ये मुंगी पैठणावरून आणि अशा पद्धतीने त्यांनी महाराज एक भक्त आला होता. त्याचं नाव आहे कुर्मदास. या कुर्मदासाला हात नव्हते आणि पाय पण नव्हते, ओंडक्यासारखं शरीर होतं. कोणाचं कीर्तन ऐकलं होतं, आणि पंढरीचा पांडुरंग त्यांनी आंधळ्याला डोळे देतो, पांगळ्याला पाय देतो असा विचार करून त्यांनी महाराज पंढरीला गेलं पाहिजे. गडबडा लोळत लोळत त्यांनी आले होते. अरे पायावाले जात नाहीत खरं सांगतो, पायावाल्याला जा वाटत नाही. बिगर पायाचे, ज्याला पाय नाही असे पंढरपूरला लोटांगण घालीत सगळं अंग रक्त भंबाळ झालं. कोण खाऊ घालत असेल, कोण स्नान घालत असेल, कोण कपडे घालत असेल, कशी अवस्था असेल. वारकरी गेला की नवमीला पंढरपुरात पाहिजे, आणि पौर्णिमेपर्यंत पंढरपुरात राहिलं पाहिजे. फार वारीचे नियम लोक सांगतात, पण खरा नियम हाच आहे. नवमीला गेला पाहिजे वारकरी पंढरपुरात, आणि पौर्णिमेपर्यंत थांबला पाहिजे. गोपाळपूरचा काला घेऊनच आला पाहिजे. मग नवमीला पोहोचलं पाहिजे, पण पोहोचता येत नाही. वारकऱ्यांजवळ निरोप द्यायला सुरुवात केली. देवाला सांगा, देवा फार उत्कट इच्छा अंतकरणात घेऊन तुला भेटायला आलो, पण मला तुझ्यापर्यंत येता येत नाही रे, तूच काहीतरी कर. असं त्यांनी निरोप वारकऱ्यांच्या हाती दिला. वारकऱ्यांनी देवाला सांगितलं, म्हणती कुर्मदासे आरते करोनिया, तुम्हा भेटावया बोलाविले, तुम्हा भेटावया बोलाविले. आरते करोनिया, तुम्हा भेटावया बोलाविले, वारकरी देवाला सांगायला लागले, म्हणते कुर्मदासे आर्त करून या, तुम्हा भेटावया बोलाविले. फार व्याकुळ होऊन निरोप दिला. देवाला सांगा, देवा मला येता येत नाही रे, फार आर्त अंतकरणात घेऊन आलो तुझ्याकरता, काय करू, येता येत नाही, तूच मला भेटायले. देवाला सुद्धा ओढ लागली महाराज. त्या कुर्मदासाचं निमित्त केलं,
आणि नामदेव महाराजांना ज्ञानोबरानं म्हणले आलात किती चांगलं वाटलं, दोघे बरोबर आहात, आपण थोडा एखादा खेळ खेळला तर काय हरकत आहे. म्हणून खेळ खेळा. काय खेळायचं देवा, आपण थोडा लपंडाव खेळूया, लपाछपी खेळायची. देव म्हणला मी लपतो, तुम्ही पकडून दाखवा. म्हणून अशा पद्धतीने त्यांनी महाराज लपायची तयारी झाली. आणि देव कुठं लपतो महाराज, देव सगळीकडे प्रगटच आहे. पाहे तिकडे मायबाप विठ्ठल आहे, रखुमाई सगळीकडे तोच आहे, पण तरी लपायचं निमित्त केलं, नाटक केलं. कुर्मदासाच्या समोर गेला आणि कुर्मदासाच्या समोर जाऊन त्यांनी महाराज कुर्मदासाचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलं. त्याचं मुख धुळीनं माखलं होतं, रक्तानं त्यांनी महाराज अशा पद्धतीनं लतलदीत झालेलं होतं. स्वतःच्या पितांबरानं त्याचं अशा पद्धतीने मुख पुसलं आणि म्हणायला लागलं, सांग कुर्मदासा तुला काय देऊ, तुला हात देऊ का, पाय देऊ का. हसायला लागलं कुर्मदास. देवा काय थट्टा करतोस का रे, माझ्या आधीचे सुद्धा असेच होते, जटायूचे पंख कापले तू गेला असेल हेच कौतुक सांगायला लागलं, पंख देऊ का, जीवनदान देऊ का. मी त्यांच्याच परंपरेतला आहे. त्यांनी जसं काहीच तुला मागितलं नाही तसं मला सुद्धा काही मागायचं नाही. देवा मी किती भाग्यवान आहे, माझा मस्तक तुझ्या मांडीवर आहे, मी किलकिल्या डोळ्यानं तुझ्याकडे पाहतोय, मला काहीच नको. हे नाथ मैं आपको बोलू नाही, बस असाच बसून राहा. माझे प्राण तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून ते काही न मागती, काही मागितलं नाही, देवाच्या मांडीवर प्राण सोडून दिले. हे झालं पाहिजे महाराज. आजचा दिवस फार गोड आहे. सावतोबांचं चरित्र आपण पाहतो आणि त्याच्यामध्ये भाव आहेत महाराज की देव त्यांना भेटण्याकरिता निघालेला आहे. देव आपल्याला सुद्धा भेटायला आला पाहिजे, असं आपलं जीवन आपण केलं पाहिजे. कुर्मदासापर्यंत आला आणि या कुर्मदासानं देवाच्या मांडीवर प्राण सोडले. आणि त्याच्यापेक्षा मोठा भाव म्हणजे देवानं स्वतः समाधी दिली. अरे आपल्या समाधीला, आपल्या अंत्यविधीला माणसं तरी जमा होतात की नाही, लांबची गोष्ट आहे. ज्याच्या समाधी करता प्रत्यक्ष देव प्रगट झाला, याच्यापेक्षा काय पाहिजे महाराज. अरे किती तुम्हाला उदाहरणं सांगू. जेवढ्या संतांच्या समाध्या नामदेव महाराजांनी लिहिल्या, त्या प्रत्येक समाधीत भगवंताचं त्यांनी महाराज आणि प्राकट्य सांगितलं. देव प्रत्येकाकरता आला महाराज, खरं सांगतो, प्रत्येकाकरता आला. अरे चोखोबरायांच्या तर आस्ती आणल्या, स्वतःच्या हाताने समाधी दिली. कुर्मदासाला स्वतःच्या हाताने समाधी दिली. या सगळ्या महात्म्यांकरिता प्रत्यक्ष परमात्माला कुर्मदासाला स्वतःच्या हाताने समाधी दिली. आणि समाधी देऊन अशा पद्धतीनं पुढे निघाला. जवळच आरणगाव आहे. सावतोबांकरता अट्टहास करणारा हा देव आणि घाईघाईनं सावता महाराजांच्या पुढे जाऊन प्रगट झाला. पण समाधी लागली होती व नारायण नामानं त्याने मुक्त झालेले होते आणि उन्मिलित त्याने अशा पद्धतीने नेत्र झालेले होते. मस्तकावर हात ठेवला आणि सावध व्हायला सांगितलं. सावता सावध हो, मी आलेलो आहे. डोळे उघडून त्याने पाहिलं, प्रत्यक्ष देवाला. काय झालं देवा, एवढी धावपळ कशा करीत आहे. सांगितलं मी आलो तुझ्या भेटीकरिता, पण चोर मागे लागलेला आहे. म्हणजे ज्ञानोबरायण नामदेव महाराज शोधत आले होते. कुठं लपू सांग तरी जरा मला, कोणत्या ठिकाणी लपून बसू मला सांग तरी. म्हणे देवा घासात लपता का. म्हणे चोर काय सामान्य आहेत का, त्यांना असं मी दिसणार नाही का. मग उसात लपता का. म्हणे तिथं मला लपून जमणार नाही. अशी एखादी जागा लपण्याकरिता दे की जिथं मी सापडलोच नाही पाहिजे, अशी एखादी जागा शोध. आता कोणती जागा शोधावी. सावतोबांना माहित होतं हा कोणकोणत्या ठिकाणी लपू शकतो. याला कोणी कोणी लपवलेलं, फार लोकांनी लपवलं महाराज याला हृदयामध्ये. हृदय बंदीखाना केला. आता विठ्ठल कोंदीला जनाबाई सारख्या त्यांनी म्हणतात, त्यांनी हृदयात लपवला. हनुमंतरायानं ती नवरत्नांची माळ दिली, दातानीच फोडली. का फोडता विचारलं तर म्हणे त्याच्यात राम आहे का शोधित होतो. म्हणे कुठे आहे राम. मग माझ्या हृदयात आहे. फाडूनच दाखवलं. राम पंचायतनच दिसलं. त्यांच्या लक्षात आलं याला हृदयात लपायची सवय आहे. हा योग्यांच्या हृदयात लपतो, हा भक्तांच्या हृदयात अशा पद्धतीने राहतो. असा असणारा हा परमात्मा आहे. मग याला जर दुसरीकडे लपायला जागा चांगली वाटत नसेल तर त्यांनी जसा हृदयात लपवला तसा मी पण हृदयात लपवू शकतो ना, त्यात काय अवघड आहे. मग जवळ असणारं धारदार असणारं खुरपं काय म्हणतात ते हातामध्ये घेतलं, विळा, आणि घेऊन त्यांनी महाराज अशा पद्धतीने सांगितलं लपायचं नाही तुला, मग निमूटपणे लपून बस, मी तुला लपायला जागा देतो. असं म्हणून त्यांनी हृदयच फाडलं. महाराजांनी मगाच प्रमाण दिलं. स्वतःचं हृदय त्यांनी महाराज फाडलं आणि देवाला बसण्याकरिता जागा दिली. डोळे त्यांनी बारीक केले, सूक्ष्म विचार केला आणि विचारपूर्वक त्यांनी महाराज हे सगळं अशा पद्धतीने केलं. म्हणून तर नाथ महाराज प्रकर्षानं आपल्या समोर त्याचं वर्णन करून सांगतायत की ना सावतोबाने विचार केला आणि एका जनार्दनी ऐकुनी या बोल, एका जनार्दनी ऐकुनी या बोल, एका जनार्दनी ऐकुनी या बोल, एका जनार्दनी ऐकुनी या बोल. सर्व जन सकोल
केली सावजाने सगळी दृष्टी केली हो समाधी सुखेत लीन वाचनारायण समाधी सुखेत लीन वाचनारायण देवाचे असे बोल ऐकले आणि सावतबांनी त्यांनी अशा पद्धतीने सखोल दृष्टीने विचार केला, कुठं देवाला ठेवता येईल, देव त्यांनी बसवण्याकरिता कोणती जागा आहे, माझं हृदयापेक्षा काय त्यांनी चांगलं असेल, फार महत्वाचा विचार. हृदयच फाडलं. बस म्हणले आतमध्ये. सूक्ष्म रूप धारण करून हृदयामध्ये घुसला. नव्हता काय आधी, होताच ना महाराज. विशेष रूपानं प्रगट झाला. सामान्य रूपानं आहेच आपल्या हृदयामध्ये देव, पण इथं त्यांनी महाराज साठवला म्हणजे काय, विशेष रूपानं साठवला. आतमध्ये लपून बसला. त्याच्या पितांबराचा थोडासा पिसोरा बाहेर राहिला होता आणि चोर येऊन ठेपले महाराज. सावतबांना विचार लागले, ज्ञानोबाराय नामदेव महाराज, अहो देव पाहिलं का, कुठे त्यांनी लपलेला आहे, तुम्ही त्याला शोधलत का, त्याला पाहिलं का, असं त्यांनी बोलायला सुरुवात केली. नाही, इकडं बघा ना म्हणले, कुठं लपला असेल तर. सगळ्या ठिकाणी शोधून पाहिलं, कुठं सापडला नाही. ज्ञानोबरायांनी बारकाईनं पाहिलं तर पिसोरा बाहेर आला होता हृदयातून. अरे म्हणे, इथून पिसोरा पितांबराचा आलेला आहे. ज्या अर्थी पितांबर मला दिसतंय त्या अर्थी हा इथंच लपलेला आहे. म्हणून नामदेव महाराजांनी लगेच पितांबर धरला. त्यांचा अधिकार आहे महाराज, धरला असाच देव बाहेर ओढून काढला. म्हणजे त्यांनी ज्ञान दाखवतं आणि नाम पकडतं आणि पकडून अशा पद्धतीने बाहेर काढला आणि प्रत्यक्ष प्रगट झाला. फार अभिमान झाला होता, कोणाला ज्ञानाचा, कोणाला भक्तीचा. पण देवानं त्यांनी सांगितलं, निवळ ज्ञानानं पण आकळला जात नाही मी, निवळ त्यांनी मला तुमच्या भक्तीनं कोरड्या आकळला जायचो नाही. प्रेम पाहिजे, जिथं प्रेम आहे तिथं जाऊन बसतो. मग सावतोबांच्या हृदयामध्ये प्रेम आहे म्हणून प्रेमानं त्यांनी हृदयामध्ये प्रवेश करून गेला. म्हणून धन्य त्याची माता, धन्य धन्यताची माता, धन्यताची धन्यताची माता, धन्यताचा धन्यताची माता, धन्यताचा विराधाचा त्रैलोक्याचा धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. त्रैलोक्याचा दाता त्यांनी हृदयामध्ये साठवला आणि विशेष असणारा पुरुषार्थ करून दाखवला. हे सूक्ष्म दृष्टीशिवाय होत नाही. म्हणून नाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी ऐकून या बोल, सावत्याने सखोल दृष्टी केली. सखोल दृष्टी करून त्यांनी देवाला हृदयामध्ये स्थान अशा पद्धतीने दिलेलं आहे. म्हणून देव हृदयामध्ये साठवलं. साठविला हरी जेही हृदय मंदिरी, त्याची सरली येरधार, झाला सफल व्यापार. त्याचा व्यापार सफल झाला, त्याचा सामान्य धर्मही पूर्ण झाला, त्याचा परम धर्मही पूर्ण झाला आणि पुरुषार्थ साधला. प्रत्यक्ष देव भेटण्याकरिता आला. आपल्याला देवाकडे जावं लागतं, इथून आपण सुरुवात केली होती. आता देव सावतोबांना भेटायला आला, इथं आपण थांबतो. हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून सावतबांकरता प्रत्यक्ष परमात्मा आला आणि त्यांना भेटण्याकरिता सहज आला नाही, धावत आलेसे धावत या भेटी, धावत त्यांच्या भेटीकरिता अशा पद्धतीने आला. सगळं कार्य त्यांनी पूर्ण झालं आणि आजचा दिवस त्यांनी महाराज निर्णयात्मक ठेवला आणि आजच्या दिवशी समाधी घ्यायचं अशा पद्धतीने ठरवलं. आणि म्हणून आजच्या दिवशी पहाटे मी अभंग म्हणून दाखवतो. उठून या प्रातःकाळी, करून या स्नान, घालून आसन यथाविधी. बघा बरं, मगाच्या प्रक्रिया त्याच्यात दडलेल्या आहेत. नवज्वरे देह झाला असे संतप्त, परिमनी आर्त विठोबाचे. प्राणायाम करून कुंभक साधिला, वायू निरोधिला मूळ तत्वी. मी मगा प्राण आपण वायूचं सांगितलं ना, म्हणून अशा पद्धतीने वायू निरोधिला म्हणजे त्यांनी खालचा जाणारा आपण त्यांनी महाराज ऊर्ध्व झाला आणि वरून जाणारा प्राण त्यांनी अशा पद्धतीने खाली जाऊन घर्षण त्याचं अशा पद्धतीने झालं आणि मग मात्र ऊर्जा निर्माण झाली. वायू निरोधिला मूळ तत्वी. शके 1217 शालिवाहन शक, मन्मथ नामक संवत्सर. ग्रीष्म ऋतू कृष्ण आषाढ चतुर्दशी, आला उदयासी सहस्रकर. सावता पांडुरंगी स्वरूपी मिनला, देह समर्पिला ज्याचा त्याशी. एवढं चरण म्हणा बरं. सावता पांडुरंगी स्वरूपी मिनला. आता भैरवी म्हणायचं. सावता पांडुरंगी स्वरूपी मिनला, देह समर्पिला ज्याचा त्याशी. देव काय हे झालं की सगळ्यांनी पुंडलिक म्हणायचं मोठे. त्याला हो सावता पांडुरंगी स्वरूपी मिळाला, सावता पांडुरंगी स्वरूपी मिळाला. सावता पांडुरंगी स्वरूपी मिळाला, सावता पांडुरंगी
समर्पिला जाताची नवस्वरे देह झाला तेरप नवस्वरे देह झाला तेरप झाला तेरप नवस्वरे देह कुंडली कवरधारी संत सावता महाराज की जय. सावता पांडुरंगाच्या स्वरूपामध्ये विलीन झाला आणि देह ज्याचा त्याला देऊन टाकला. तो आजचा दिव्य असणारा हा पर्वकाळ आहे. या पर्वकाळावरती आपण सर्वजण त्यांची सेवा करत आहोत. माझ्याकडे बोलण्यासारखं बरंच आहे. निर्धारित अभंगात 5 चरण आहेत. त्या चरणांवर त्यांनी बोलत आपण समाधीचा आहे त्यांनी महिमा अशा पद्धतीने पाहिला. आणि आज आपण खऱ्या अर्थानं ही वाक्पुष्प सेवा त्यांची अशा पद्धतीने केलेली आहे. तुम्ही सर्वांनी ती श्रवण केलेली आहे. ही पण सेवाच आहे. म्हणून सर्वांनी अशा माध्यमातून सावता महाराजांची सेवा केलेली आहे. ती सेवा आपण त्यांच्या चरणी समर्पित केली पाहिजे. म्हणून अशा पद्धतीनं भगवंताचं चिंतन करून संसारात राहून जीवनमुक्त जर कोण होत असतील तर ते संत आहेत. म्हणून आपण त्या सर्व संतांचं मोठ्या प्रेमानं चिंतन केलं पाहिजे. ते कसं ते आम्हालाच म्हणत होतो मी आणा म्हणून. हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली शुकसनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. शुकसनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. सादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. शुकसनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. शंकराचार्यांचं भजन आम्ही रोज घेतो कीर्तनात. आम्ही व्रत घेतलेलं आहे. म्हणून शंकराचार्यांचं स्मरण करणं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. आज ते होते म्हणून आपण सर्वजण सनातन वैदिक हिंदू परंपरेचे आहोत. ते जर नसते तर आपण काहीतरीच झालो असतो. म्हणून त्यांचे उपकार आपण लक्षात ठेवायचे म्हणून आम्ही व्रत घेतलंय. ते त्याच्यामुळे भजन तुम्ही घेत असतो. यथामती यथावकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झाली सेवा भगवंताच्या चरणी श्री संत सावता महाराजांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबूया. 2 तास बसून तुम्ही माझी भगवानच्या अंतःकरणापासून धन्य